गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या चैतन्य रूप पुण्यस्मृतीला मनापासून अभिवादन करते, लीन होऊन अभिवादन करते, वंदन करते. इथे उपस्थित सर्व पदाधिकारी, शिल्पाताई, जयंतराव, कुलकर्णी सर, मनोजजी, खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत. सगळ्या मंडळींना मनापासून अभिवादन करते की इतक्या पवित्र पावन स्थळी बोलण्याची संधी आपण मला दिलीत. म्हणजे गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 5 गोष्टी भगवंतांनी सांगितलेत. त्याचा लौकिकातला अर्थ वेगळा आहे, पारमार्थिकातला अर्थ वेगळा आहे. जसं एखादी कविता ही ऐहिकाच्या मार्गाने पण आपण लावू शकतो, पारलौकिकाच्या मार्गानेही लावू शकतो. तद्वत ते ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम अशा 5 गोष्टी सांगितल्या. एखादी गोष्ट घडायची असेल तर त्याला 5 गोष्टी आवश्यक असतात. आपण आपल्या बुद्धीने विचार करतो तेव्हा म्हणतो हो बरोबर आहे, कर्ता असला पाहिजे, कारण कर्त्याशिवाय कर्म घडत नाही. त्यामुळे कर्ता पाहिजे, त्यानं कर्म केलं पाहिजे, त्यांनी साधनं वापरली पाहिजेत. आपली बुद्धी इथपर्यंत जाते, पण ते सांगणारे भगवंत आहेत. आणि म्हणून खोखोला कसे 2 मोठे खांब बसतात तसे 2 वेगळे खांब त्यांनी इथे रोवून ठेवले. ते म्हणाले तुमची बुद्धी इथे फिरते ना, माझी त्याच्यात 2 भाग पलीकडे जाते. आणि म्हणून एक खांब रोवला तो दैवाचा. कारण आपण कितीही प्रयत्न केला नाही का, सगळं आपणच करतो, हॉल आपणच बुक करतो, पत्रिका आपणच छापतो, सगळ्यांना आमंत्रण आपणच करतो, पण तरी वरती लिहितो की कार्यसिद्धीस नेण्यास ते समर्थ आहेत. एक माणूस होता, विषयाकडे येते पण सुचतंय ते बोलते. त्याला एकदा स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला भगवंत प्रसन्न झाले हो, आणि भगवंत म्हणाले माग माग, तुला काय हवं ते माग. तो म्हणाला मला 10 रुपये द्या. भगवंत हसायला लागले, म्हणाले अरे बाळा, लक्षात येत आहे ना मी प्रसन्न झालोय, काहीतरी चांगलं माग. तो म्हणाला 20 रुपये द्या. त्याची तिथेच झेप 10ची 20 केली त्यांनी. म्हणाले 20 रुपये द्या. भगवंत म्हणाले 30 देतो. तो म्हणाला अच्छा हा देतोय तर. मग म्हणाला 40 द्या. भगवंत म्हणाले 50 घे. हा म्हणाला 60 द्या. ते म्हणाले 70 घे. हा म्हणाला 80 द्या. 90 चालू आहे. आणि मग तो म्हणतो की तुम्ही जर सगळंच द्यायला तयार आहेत तर मला 100 द्या. भगवंत म्हणतात 100 नाही मिळायचे, हवे असतील तर 99 देतो. कारण तुला जो हातचा वाटतो ना तो तुझ्या हातचा कधीच नसतो, तो माझ्या हातचा असतो, म्हणून तो 1% त्याचा असतो. म्हणून माफ करा, म्हणून मला वाटतं मुंबईमध्ये आम्हाला इतकी पोल्युशनची सवय झाली आहे, इथलं जे ते वातावरण सवयीचं व्हायला थोडा वेळ लागतोय. तर म्हणून कर्ता कर्म करणं तर हवीतच, पण त्याच्या जोडीला हवं ते तुमचं दैव पाहिजे. आणि पण सुरुवात दैवानी केली नाही, सुरुवात कर्त्यांनी केली नाही, सुरुवात कर्मानी केली नाही, करणानी केली नाही. कशाने सुरुवात केली? अधिष्ठानम. तुम्ही कुठल्या स्थानावर आहात, अधिष्ठान काय आहे ते महत्वाचं आहे. मी आधीच म्हटलं तसं याचा पारमार्थिक अर्थ वेगळा आहे, पण आत्ता आपण विचार केला तर ज्या स्थानावर तुम्ही बसताना ते स्थान फार महत्वाचं असतं. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून आज या स्थानावर बसण्याची संधी आपण सगळ्यांनी मला दिलीत.
याबद्दल कृतज्ञतेनं माझं मन भरून आलेलं आहे आणि आपण त्या कृतज्ञतेचा स्वीकार करावा अशी विनंती मी आपल्याला करते. अगदी खरं सांगायचं तर जसं मगाशी गोडबोले सर म्हणाले तसं की नित्यपाठ हा आपण नित्यपाठाला योग्य तो न्याय आपण देत आहे त्या शब्दाच्या ह्याला, कारण सातत्यानं हा म्हटला जातोय. मग असं असताना मी इथे येऊन का बोलावं? आणि मग मला आठवतात ते समर्थांचे शब्द, जे जे काही आठवावे ते ते पूर्वीच तयासी ठावे. मला वाटतंय की हे मी काहीतरी सांगणार आहे, असं बोलते, मग मी तसं सांगू का? हं? जे जे काही आठवावे ते ते पूर्वीच तयासी ठावे, ते आपल्याला आधीच माहिती आहे. तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. मग असं असताना ज्ञात्याची भूमिका घेऊन सभेच्या या बाजूला का येऊन बसावं? तरीही बोलते निशंक, कारण श्रोते गुणग्राहक. त्यामुळे आपल्यासारखा श्रोतृवृंद समोर आहे, जाणकार आहे, साधक आहेत, जिज्ञासू आहेत, मुमुक्षू आहेत, अशा सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना अभिवादन करते. आणि आपले माझे खरंच हे बोबडे बोल आहेत असं आपण समजून घ्या आणि उदार चेतस असे आपण या सगळ्याला आशीर्वाद द्या, एवढंच आपल्या पुढे मागणं मागते. ज्ञानेश्वरी नित्यपाठाची रचना का झाली किंवा त्याविषयी सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही, कारण आपण सगळे साधक आहात, आपण हे रोज म्हणताय. पण काल जयंतराव जसं मला म्हणाले तसं की त्यांच्या आत्याच्या निमित्तानं ही रचना झाली. पण मोठ्या माणसांचं वैशिष्ट्यच हे असतं की ते एखाद्यासाठी रचना करत नाहीत, ती त्याला उद्देशून करतात, परंतु त्याच्या मागचा विचार मात्र त्यांचा सार्वजनिक असतो. जसं माऊलीच्या पसायदानामध्ये पहिल्या काही ओव्या सोडल्यानंतर माऊली व्यष्टीतनं बाहेर पडते आणि एकदम समष्टीला जाऊन हात लावते, कारण मोठ्या माणसांचा विचारच तो असतो. व्यक्ती व्यक्तीतनं समाज घडतो, म्हणून ते फक्त व्यक्तीवर थांबत नाहीत, तर ते समाजाचा विचार करतात. आणि मला असं मनापासून ते वाचताना वाटतंय की जरी त्या एका व्यक्तीसाठी ते निर्माण झालं असेल, व्यक्तीच्या अनुरोधानं निर्माण झालं असेल, तरी त्याचा स्पर्श हा समष्टीला व्हायला हवा आणि तो होणार, ही खात्री स्वामींच्या मनात आहे. आणि म्हणून अशी अलौकिक रचना म्हणणार नेहमी संपादन रचना तयार झाली. संपादन आहे हे, रचना केलेली आहे, रचना झालेली आहे, त्यातनं केलेलं हे संपादन आहे. आता मनामध्ये प्रश्न येतो, पण का हे सगळं का करावं असं वाटलं? 9,000 ओव्या 700 श्लोकांवरती का लिहाव्याशा वाटल्या? अहो, श्रीकृष्णांनी जर मनात आणलं असतं तर अर्जुनाच्या डोक्यावर नुसतं हात ठेवला असता तरी इकडचं ज्ञान इकडे ट्रान्सफर झालं असतं, ब्लूटूथ. आणि भगवंत निळेच होते की, हा घननीळच आहे तो, त्याच्यामुळे नुसता हात ठेवला असता तरी सुद्धा हे ज्ञान इकडून इकडे गेलं असतं. आपण सारिके करीते तात्काळ. मग असं असताना कृष्णाने का नाही सांगितलं? का त्या एवढ्या दोन सेनेच्या मध्ये तो रथ घेऊन मग हे सगळं गुह्य ज्ञान सांगितलं का? त्या 700 श्लोकांवरती 9,333 ओव्या रचाव्या, 9,000हून अधिक ओव्या, काही पाठभेद असल्यामुळे कदाचित ओवी संख्येमध्ये बदल होईल. पण हे एवढं का रचावंसं वाटलं? का एवढं भागवत लिहावंसं वाटलं? त्या भागवतावरती 18,000 ओव्या नाथांना का लिहाव्याशा वाटल्या? या सगळ्याचं उत्तर का का हा प्रश्न विचारलं की एकच उत्तर मिळतं. आणि हे उत्तर कशात आहे माहिती आहे? हे उत्तर भागवतात आहे. मोठी माणसं हे एवढं काम का करतात? काय मिळवायचं होतं त्यांना? काही त्यांना पुरस्कार मिळवायचा होता का? मिळालेला पुरस्कार परत करायचा होता? काय करायचं होतं त्यांना? काहीही मिळवायचं नव्हतं त्यांना, या जगामध्येच काही मिळवायचं नव्हतं. मग असं असताना हे सगळं का हा प्रश्न येतो आणि याचं उत्तर भागवतामध्ये आपल्याला सापडतं. भागवतामध्ये सुत मुनी परीक्षिताला हे सगळं सांगतात. त्यावेळेला म्हटलंय भगवान करुणा, भगवंतांनी हे सगळं करुणेनी सांगितलं. ही एक भावना फार महत्वाची आहे. करुणा वाटली की हा माझा समाज आहे, ही माझी माणसं आहेत. एकाला ठेच लागली, अडखळला, तर त्यांना तिथे ठेच पोचते आणि त्यांना लक्षात येतं की नाही, हा खड्डा बुजवला पाहिजे, हा वाटेमध्ये आलेला दगड काढून टाकला पाहिजे, हा वाटेमधला काटा काढून टाकला पाहिजे. आणि म्हणून बाकी सरसावले नाहीत माणसं, तर ही मोठी माणसं सरसावतात. आणि मग त्यांना असं वाटतं की
नाही, आता ह्या पुढे कुणाला ठेच लागता कामा नये, ते काम आपण केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या करुणेतनं, कारुण्यातनं, कारुण्य म्हटलं की त्याला वेगळी छटा येते, करुणे हे सगळं निर्माण झालेलं आहे. नित्यपाठाकडे येण्यापूर्वी एक प्रश्न पण मग ज्ञानेश्वरी का निर्माण झाली, तो प्रश्न विचारात घ्यायचा तर आपल्याला थोडीशी माऊलीची गुरुपरंपरा लक्षात घ्यायला हवी. त्या गुरुपरंपरेत उत्तर आहे ज्ञानेश्वरी का निर्माण झाली याच. 18व्या अध्यायामध्ये 1751 ओवीपासून गुरुपरंपरा सांगितलेली आहे माऊलीने. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. क्षीरसिंधूच्या परिसरावरती, त्या किनाऱ्यावरती शंकर आणि पार्वती बसले होते हो. आणि शक्तीच्या कर्ण कुहरी, शक्तीच्या म्हणजे भवानीच्या, पार्वतीच्या कानामध्ये नेणो काही त्रिपुरारी सांगितले, त्या त्रिपुरारींनी काहीतरी सांगितलं. मी नेहमी म्हणते तसं की मला ना ह्या दाम्पत्याचाच मुळी हेवा वाटतो, शंकर पार्वतीचा. का बरं तुम्ही म्हणाल एवढं हेवा वाटण्यासारखंच आहे का? कारण बघा, कुठल्याही पौराणिक कथेची सुरुवात काय होते, शंकर पार्वती कैलासावर गप्पा मारत बसली. हं, काय सुंदर दृश्य आहे हो. पती पत्नी असे सुंदर गप्पा मारत बसली आहेत. म्हणजे एकतर त्यांच्याकडे वेळ आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे बोलण्यासारखे विषय आहेत. आजच्या काळात हेही म्हणावं लागतंय. त्यामुळे ते दोघं जण अनेक गप्पा मारतात, पण त्यांच्या गप्पा सांसारिक नाहीत, हे महत्वाचं. त्यांच्या गप्पा अशा आहेत की त्या गप्पातून समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे. किती प्रश्न भवानींनी विचारलेत, त्या किती प्रश्नांना शंकरांनी उत्तर दिले, त्यातनं किती गोष्टी आपल्याला मिळाल्यात. एक उत्तर सांगते फक्त, किंवा एक प्रश्न सांगते. भवानींनी प्रश्न विचारला की होय होय, विष्णू सहस्रनामाचं महात्म्य खूप आहे. अहो, पण पुढच्या काळामध्ये या सगळ्या मंडळींच्या हातावर घड्याळं असतील, असं ती म्हणाली नाही. हे मी रिडिंग बिटवीन द लाईन्स करते की ह्या सगळ्या मंडळींच्या हातावर घड्याळं असतील, त्या घड्याळाच्या काट्यांनी ही मंडळी बांधलेली असतील, मग 1000 नावं घेता येतील का हो? त्यापेक्षा एक नाव सांगाल का? प्रश्न तिला पडलाय, त्या उत्तराने उद्धार आपला होणार आहे. सगळे प्रश्न असे आहेत, म्हणून प्रश्न विचारले, होईल का उद्धार? एक नाव सांगाल का? आणि मग रामरक्षेच्या शेवटी येतं, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. अगं वरानने, हे सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया, पार्वती कशी सुंदर, पतीने कसं बोलावं. अहो, स्तोत्रामध्ये पण किती सुंदर दृष्टिकोन आहे. काही हरकत नाही पत्नीचं कौतुक केलं तर. इकडे बघून बोलते, पण माझा रोग तिकडे आहे. राम नाम वरानने, वरानने, अगं सुंदर दिसणाऱ्या हे पार्वती, काय सांगू तुला, तुझा प्रश्नच इतका मोठा गोड आहे. राम रामेती रामेती, राम 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 राम, हे एकच नाव आहे ग बाई, जे सहस्र नावाच्या तोडीचं आहे. नाही येत का विष्णू सहस्रनाम? काही हरकत नाही, राम 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 म्हणा. वाल्मिकी वाल्या कोळीचा म्हणाला मला राम राम म्हणता येत नाही, नारद म्हणाले मरा 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 म्हणा. शेवटी परिणाम तोच होणार आहे हो. गोंदवलेकर महाराजांना कोणी विचारलं की काय हो महाराज, की झोपून नाव घेतलं तर चालतं का? काय व्यक्ती असेल नाही मोठी हा प्रश्न विचारणारी. महाराजांना असं विचारलं की झोपून नाव घेतलं तर चालतं का? महाराजांनी काय उत्तर द्यावं? दृष्टी कशी देतात ही मोठी माणसं आपल्याला. महाराजांनी सांगितलं, शेतकरी शेतामध्ये बी टाकतो. बघितलं का? म्हणाले हो म्हणे बघितलं. कसं पडतं हो ते बी? कधी उलटं पडतं, कधी सुलटं पडतं, कधी आडवं पडतं, कधी उभं पडतं, पण पीक मात्र सरळ येतं का नाही? मग तुम्ही आडव्याने नाव घेतलं तरी पीक सरळच येणार आहे. मरा 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 म्हटलं तरी सिद्धी रामनामाचीच मिळणार आहे. त्यामुळे हे प्रश्न उत्तर पार्वती आणि शंकरामध्ये चालू आहेत. आणि अशा वेळेला शंकरांनी त्या क्षीरसागराच्या परिसरामध्ये भवानीच्या कानात काहीतरी सांगितलं. ते सांगितलेलं कुणीतरी ऐकलं. कुणी ऐकलं? मत्स्योदरी गुप्तू असं म्हटलंय ज्ञानोबांनी, की मत्स्याच्या पोटात कुणीतरी होतं गुप्तपणे, ते त्यांनी ऐकलं. असं म्हणतात की ते विष्णू होते. मला कधी कधी वाटतं, मला माहिती नाही, माझा कयास फक्त, की मकर कुंडल दिलेत ना, ती कदाचित त्याच्यासाठी असतील की ते ज्ञान इथून श्रवण झालेलं आहे, ते मकर म्हणजे मत्स्याच्या पोटामध्ये राहून श्रवण झालेलं आहे, असं माहित नाही मला. तर ते त्यांनी ऐकलं, त्याचा मत्स्येंद्रनाथ झाले.
मग मत्स्येंद्राने ही विद्या पुढे गोरक्षाला दिली. गोरक्षाने ती पुढे गहिनीनाथांकडे दिली आणि गहिनींना त्र्यंबकाची प्रदक्षिणा करायला आलेले निवृत्तीनाथ सापडले. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. निवृत्तीनाथांना त्यांनी ही पुढची विद्या दिली. पण याच्यावरती भाष्य करताना माऊली असं लिहिते की गहिनीनाथांनी काय सांगितलं. गहिनीनाथ म्हणाले, निवृत्तीनाथा, आता ही विद्या फक्त तुझ्यापर्यंत राहून चालणार नाही बरं का. का कळी गिळितया जीवा, हा जो कळीकाळ उपस्थित झालेला आहे ना, हा लोकांना गिळायलाच टिपलाय रे. असा तो आपण गेले 1.5 वर्ष पाहिला. कळी गिळितया जीवा, हा कळी काळ लोकांना गिळायला टिपलाय रे, आणि ह्यातनं मार्ग तू काढायचास. याच्यावरती माऊलीचं भाष्य काय सुंदर. माऊली म्हणते, अहो काय झालं हे, म्हणजे काय कमालच झाली. का कमाल झाली. आधीच आमचे गुरुजी इतके कोमल अंतःकरणाचे, आधीच तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचं बोलू. आधीच आमचे गुरुजी इतके गोड आहेत, इतके कृपावंत आहेत, आणि त्यात त्यांच्या गुरूंनीच आज्ञा केली काय, की आता लोकांचा उद्धार करा. मग काय मेघ बरसणारच, आणि तो कृपेचा मेघ बरसलाच. काय उपमा देतात माऊली. माऊली म्हणते की हे कसं झालं सांगू का, की वर्षाकाळ आलेलाच आहे, पावसाळा आलेलाच आहे, आणि त्यात घनघोर असे मेघ दाटून आलेले आहेत, आणि एक वारा सुटल्यानंतर जो पाऊस पडेल तो जसा असेल तसंच हे झालं, की मुळात ते कृपाळू अंतःकरणाचे आहेत, त्याच्यावर त्यांच्या गुरुजींनी आज्ञा केलेली आहे, आणि तो कृपेचा मेघ बरसला. त्यातून हा गीतेचा भावार्थ जन्माला आला. आता प्रश्न असा आहे की निवृत्तीनाथांनी दुसऱ्या ग्रंथाची निवड का केली नाही, गीतेचीच निवड का केली नाही का. लोकोद्धारासाठी अनेक ग्रंथ होते. ब्रह्मसूत्राची निवड करता आली असती, उपनिषदाची निवड करता आली असती, रामायणाची निवड करता आली असती. मग हीच निवड का केली. सगळेच ग्रंथ तर संस्कृतात आहेत, मग गीतेलाच का निवडलं. याचं कारण, ही गीता सांगितली कुठे गेली, रणांगणामध्ये सांगितली गेली. जे ज्ञान अत्यंत गुह्य आहे, गुप्त असं पद्धतीनं जे ज्ञान द्यावं, आपल्याकडे मुंजीत त्याचं प्रतिकात्मक रूप आपण पाहतो. मंत्र देतात वडील जेव्हा, तेव्हा शाल पांघरली जाते. काय हे गुह्य ज्ञान आहे, हे 4 चौघात वाटायचं ज्ञान नाही. भगवंत म्हणाले आता काही नाही, आता प्रसंगच असा ठाकलाय की आता एकांतात काय आणि लोकांमध्ये काय, तुझ्यापर्यंत ते पोचणं महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी हे ज्ञान एवढ्या समरांगणामध्ये दिलेलं आहे, एवढ्या सेनेच्या मध्यात दिलेलं आहे. ते गुप्त ज्ञान आहे, म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचलं पाहिजे. ही पहिली खूण भगवंतांनी दिली आपल्याला. आणि दुसरी खूण काय दिलेली आहे, हे गुप्त ज्ञान त्यांनी सांगितलं, रणांगणात सांगितलं. आणि आपलं रोजचं जीवन हे काय आहे. तुकाराम महाराज का म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आपण काय लगेच ढाली तलवारी घेऊन काय लढायला जाणार आहोत, नाही. तुकाराम महाराज बाहेरचं बघतच नाहीयेत. ते म्हणतात, अहो तुमच्या आतच एवढी भांडणं चालली आहेत, त्याचं काय कराल. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, याचं कारण आपल्या मनात सातत्यानं द्विधा चाललेली असते. एक मन हो म्हणतं, दुसरं मन नाही म्हणतं. हे युद्ध चालू आहे, बुद्धीचं आणि मनाचं युद्ध चालू आहे. सातत्यानं मनातच आपल्या युद्ध चालू आहे. गोंदवलेकर महाराजांनीच विचारलं होतं ना, की कुठला साधक मोठा हो, कुठला योद्धा शूर रणांगणामध्ये लढतो तो, का अध्यात्मातला साधक. त्याचं उत्तर अध्यात्मातला साधक. का, कारण रणांगणातल्या योद्ध्याला समोरच्याशी लढायचं असतं, अध्यात्मातल्या साधकाला स्वतःशी लढायचं असतं, म्हणून ते जास्त अवघड आहे. आणि म्हणून गीता युद्ध प्रसंगात सांगितली गेली आहे. निवृत्तीनाथांनी ओळखलंय की आता पुढचा प्रत्येक क्षण हा या माणसांसाठी युद्धाचाच असणार आहे. त्यामुळे त्या युद्धभूमीवरती जो ग्रंथ उलगडला गेला तो ग्रंथच घेतला पाहिजे, असं असेल कदाचित. आणि त्यातनं गीता ग्रंथ आलेला आहे, आणि त्या गीतेची भावार्थ दीपिका होऊन आपल्यापर्यंत आली. आणि का आली, माऊलींनी किती सुंदर लिहिलंय की तीरे संस्कृताची गहने. अहो ते संस्कृत भाषेमध्ये इतकं सगळं अडकलेलं होतं ना, ते अरण्य इतकं बिकट झालेलं होतं की तिथपर्यंत पोहोचणंच शक्य नव्हतं. तीरे संस्कृताची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने, रचली धर्म निधाने निवृत्ती देवे. लोकांना घाट बांधून द्या बरं ज्ञानोबा. कसला घाट बांधायचा, या गीतामृतापर्यंत पोचण्याचा, या गीताच्या गंगेपर्यंत पोचण्याचा घाट तुम्ही बांधून द्या. ही संस्कृताची अरण्य थोडीशी काटछाट करा, त्याला मार्ग द्या,
आणि कशाचा घाट बांधायचा आहे? मराठी शब्द सोपा नाही, देशी भाषेमध्ये लिहून काढा बरं. अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे हा. आपल्याला आज ते जाणवत नाही, पण त्या काळामध्ये 11व्या शतकात एवढा क्रांतिकारी निर्णय हा. कारण संस्कृतामधला धार्मिक ग्रंथ देशी भाषेमध्ये आणणं हे तेव्हा सोपं नव्हतं. नाथांनी जेव्हा भागवतावरती मराठीत टीका लिहिली, तेव्हा काशीच्या कित्येक पंडितांना त्यांना सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नाही, त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्या विरोधात होता. त्यामुळे आज आपण जितक्या सहज एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत ग्रंथ आणतो, तितकं सहज त्यावेळेला नव्हतं होत. आणि म्हणून हा निवृत्तीनाथांचा केवढा क्रांतिकारी निर्णय आहे. आणि तो क्रांतिकारी निर्णय वाहण्यासाठी बाहू समर्थ आहेत ज्ञानोबांचा. ती पताका घेऊन जाण्यासाठी बाहू समर्थ आहेत ज्ञानोबांचे. आणि म्हणून सांगितलंय ते आणा बरं इकडे. आणि तिथून ही भावार्थ दीपिका आपल्या हातामध्ये आली. का आली? संस्कृतातलं ज्ञान कळत नाही म्हणून ते मराठीत आणावं म्हणून. आता पुढचा प्रश्न सुरू होतो. आत्ता हे आपण पाहिलं, हे ज्ञानेश्वरीच्या निर्मितीची कारणमीमांसा आपण केली. आता पुढचा प्रश्न असा आहे की का हे सगळं झालं? संस्कृतातलं कळत नाही म्हणून, म्हणजे कळत नाही म्हणून सोपं केलं. पण एक काळ असा आला की ज्ञानेश्वरीची भाषा सुद्धा कळेनाशी झाली. मग अशा वेळेला ज्ञान कधी अडकून राहत नाही. कृष्णानं सांगितलं, ते अडकून राहिलं नाही, ते पुन्हा जन्माला यावं म्हणून ज्ञानोबा आले. ज्ञानोबांनी सांगितलं ते अडकून राहणार नाही, कारण ते पुन्हा घडवण्यासाठी स्वामी आले. त्यांनी ते त्यांच्या लक्षात आलं की हा जो गुरूंचा आहे व तंतू, ज्ञानोबांनी काय सुंदर शब्द वापरले अमृतानुभवामध्ये गुरुसाठी. अहो, हा माझ्या गळ्यातला तंतू आहे ना, आहे व तंतू सौभाग्याचा, तो माझ्या गुरूंनी बांधलाय बरं का. हा जो गुरु आज्ञेचा तंतू आहे ना, तो तुटता कामा नये. गहिनीनाथांची आज्ञा आहे ना की समाजोद्धार झाला पाहिजे, ते ज्ञानेश्वरांपर्यंत केलं, पुढेही केलं, पण हा तुटता कामा नये म्हणून निवृत्तीनाथांना वंदन करून ज्ञानोबांची वाट पुसणारे आणि आपले गुरु गणेशनाथ यांना संपूर्ण लीन असणाऱ्या स्वामींनी अत्यंत सुंदर अशी 15,000हून अधिक ओव्या असलेली अभंग ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये दिली. हा मोठ्या माणसांचा उपकारी स्वभाव. अक्षरशः त्या ओव्या वाचताना डोळ्यातनं पाणी येतं, आपल्या अश्रू वाहतात की किती सोपं केलं तुम्ही आमच्यासाठी. आम्हाला कळावं म्हणून. अहो, आमची योग्यता आहे का तेवढी? पण तुम्ही मानलत आम्हाला योग्य, हे महत्वाचं. ते असं नाही म्हणले काय उपयोग आहे यांना देऊन तरी, असं नाही म्हणाले. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला स्वामींनी की होय, हीच माणसं योग्य आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्या हातामध्ये एखादं कमलपुष्प द्यावं, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या हातामध्ये इतकं सोपं करून हे सगळं ठेवलं की वाचावं आणि आपण आपल्यातच आनंदी व्हावं. अध्यात्माची सगळ्यात आनंदाची खूण कुठली आहे माहितीये ना? स्वस्थ हा शब्द. आज आपण हे सगळे शब्द ना असे गुळमुळीत वापरतो, त्यामुळे त्याचे अर्थ गेले. स्वरूप म्हटलं की कळत नाही, स्वरूप म्हटलं की कळतं. बरोबर आहे ना? स्वरूप 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 कळत नाही. स्वरूप, माझं रूप, माझं काय आहे स्वतःचं अंतरंगातलं ते कळणं, याला स्वरूप म्हटलेलं आहे. तसं स्वस्थ, स्वस्थ 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 आहेत ना, स्वस्थ होऊ द्या. जेवणापर्यंत स्वस्थ शब्द आणला आपण, पण स्वस्थ काय अर्थ आहे याचा? मला रमण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज नाही, मी स्वमध्ये स्थ होऊ शकते, तो स्वस्थ. मी माझ्यामध्ये रमू शकते. एका प्रवचनकारांनी नरची व्याख्या इतकी सुंदर दिली की आपण नर आहोत म्हणजे कोण आहोत? ते म्हणाले 2 प्रकारची माणसं असतात. एकाच शब्दातनं 2 अर्थ व्यक्त होतात. 2 प्रकारची माणसं असतात. एक न रमते भगवतपदी. एक असा गट आहे की ज्यांना भगवत पदात बिलकुल रममाण नाही. इथे काय यायचंय असं काय, तो एक गट आहे. आणि एक गट आहे की न रमते विषये. विषयामध्ये जी रमत नाही तोही नर, आणि भगवत पदामध्ये जे रमत नाही तेही नर, पण ते खरे न नर. त्यांना इकडे यायलाच लागणार आहे आज ना उद्या. त्यामुळे मी माझ्यात रमणे ही स्वस्थतेची खरी पायरी आहे, खरी खूण आहे, ही अध्यात्माची खरी ओळख आहे. आणि मला असं वाटतं की अभंग ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समोर असेल तर आपल्याला दुसरीकडे बघावंही लागत नाही. आपण हळूहळू इतके त्याच्यात गुंतून जातो की स्वस्थ होण्याचा अनुभव आपल्याला हा ग्रंथ देतो. त्यामुळे एवढे सगळं निर्माण झालं. आता पुढचा मुद्दा, ज्ञानेश्वरी नित्यपाठ.
सगळं आहे हो आपल्याकडे. 9,000 ओव्या आहेत, 15,000 अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत. काय नाही आपल्याकडे? 3 गोष्टी नाही आहेत आपल्याकडे. असा मी विचार केला. मी आपण म्हणते म्हणजे मी जनरलाइज करते. सगळे त्याच्यात समाविष्ट असतील असं नाही. पण मी म्हणते फक्त, की 3 गोष्टी नाही आहेत आपल्याकडे. 1, वेळ नाहीये आजच्या घडीला. 2, ती बैठक हरवली आहे कुठेतरी. सलग बसण्याची, सलग बैठक ही फक्त शरीराची नसतेच. ती मनाचीच असावी लागते. मी मी 5 तास बसतो. त्या एक बाई होत्या, त्या प्रवचनकारांकडे आल्या. त्या प्रवचनकारांना म्हणाल्या, "स्वामी, तुम्ही गेल्या चातुर्मासात आला होतात की नाही? तेव्हा एक मंत्र दिला होता जपायला. कशासाठी? मनःशांतीसाठी." स्वामी म्हणतात, "मिळाली का मनःशांती?" त्या म्हणाल्या, "कसली हो?" म्हणाले, "कणभर सुद्धा नाही मिळाली." स्वामी म्हणाले, "म्हणजे मी जितक्या प्रमाणात तुम्हाला जपायला सांगितला मंत्र, तेवढा तुम्ही जपला नाही?" बाई म्हणाल्या, "नाही हो, असं नाही. मी खूप धार्मिक आहे." धार्मिक शब्दाची बदललेली व्याख्या. मी खूप धार्मिक आहे. तुम्ही जितक्या वेळेला मंत्र जपायला सांगितला, तितक्या वेळा मी जपला. तुम्ही काय सांगितलं होतं, लक्ष जप करायचा का नाही? मी पूर्ण लक्ष जप केला. स्वामी पटकन म्हणतात, "बाई लक्ष जप केला, पण जपात लक्ष होतं का?" ही बैठक. बैठक पद्मासनात मी 2 तास बसतो किंवा 1 तास बसतो, हा ही बैठक नाहीच आहे. ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात पण आहेच, की बैसका न मोडी कशाची चित्ताची, ती बैठक नाही मोडता कामा. त्यामुळे ही बैठक आपली हरवली. आपण कितीही म्हटलं ना, तरी आपलं चित्त इकडे-तिकडे, इकडे-तिकडे जातच आणि आता ते मोबाईल आल्यापासनं आणि त्यातही WhatsApp विद्यापीठ सुरू झाल्यापासनं तर फारच. त्याच्यामुळे वेळ नाही, बैठक हरवली आहे आणि तिसरं म्हणजे ह्या सगळ्याला कुणीतरी सांगणारा गुरु असावा लागतो. कुणीतरी बाजूला बसून हे असं आहे बरं का. आज ती हळूहळू ह्या व्यक्ती सुद्धा दुर्मिळ झालेत. पूर्वी आपल्या घरामध्ये काही अडलं नडलं तर आम्ही बायका स्त्रियांना पण विचारायचो आणि अशा ग्रंथातलं काही अडलं तर पुरुषांनाही विचारायचो, पण आज तशी माणसंच घरामध्ये नाहीत. त्यामुळे या 3 गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत. मग अशा वेळेला आपल्यासारख्या मंडळींनी या ज्ञानापासून वंचितच राहायचं का? हा विचारही स्वामींनी नक्कीच केला असेल, की नाही? 15,000 ओव्या वाचणं कदाचित अवघड असेल. 9,000 ओव्या वाचणं कदाचित अवघड असेल. 108 तरी नक्की वाचतील. मी म्हटलं तसं ते एका व्यक्तीसाठी निर्माण झालं असेल, तरी विचार सामाजिक चालू असणार. ती एक तार सतत लागलेली आहे. आणि जेव्हा असे संत होतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं संपूर्ण समाजाचा उद्धार होतो. कारण ते व्यक्तिगत राहतच नाही. समाजासाठी त्यांचा प्रत्येक शब्द बाहेर पडतो. त्यामुळे 108 ओव्या ज्या आल्या, मला आश्चर्य वाटतं ज्ञानेश्वरीतल्या एकाही अध्यायाची ओवी संख्या इतकी कमी नाही. म्हणजे 108 ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरीतला अमुक अध्याय असंही म्हणता येत नाही. कारण ज्ञानेश्वरीतल्या एकाही अध्यायाची ओवी संख्या 108 एवढी कमी नाही. आणि स्वामी आपल्या हातामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी 108 ओव्यांमध्ये देत आहेत. म्हणजे काय त्यांनी हिमालय आपल्या हातामध्ये ठेवलाय. म्हणजे मला आता खरं तर थोडंसं वेगळं उदाहरण आहे, पण तरी मला इथे का माहिती नाही ते घ्यावंसं वाटतंय, समोर दिसतंय म्हणून, की इंद्रायणी काठी हे गाणं आहे ना, इंद्रायणी काठी देवाची आळंदी. तर ते गाणं इतकं लोकप्रिय झालं, इतकं लोकप्रिय झालं, तर त्यावेळेला पुलंनी पुलंचं खूप कौतुक झालं. तर पुलंनी याच्यावर काय भाष्य केलं होतं माहिती आहे? पुलं असं म्हणाले, की "अहो, कसलं माझं कौतुक करताय?" म्हणाले. "मी भीमसेनजींच्या हातामध्ये गारगोटी दिली, त्यांनी बघता बघता त्याचा हिमालय केला." तसं वाटलं मला, की त्यांनी काय हिमालय आपल्याला दिलाय? एकाही अध्यायाची ओवी संख्या एवढी कमी नाही आणि इथे आपल्याला संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सार 108 ओव्यांमध्ये देत आहेत. म्हणजे त्यांनी काय केलंय आपल्यासाठी. क्षणाक्षणाला आपलं मस्तक झुकतं ते वाचताना, की हे तुम्ही केलंत आमच्यासाठी. हा हिमालय उचलून दिलात. आमच्या हातात ती ताकद तुम्ही वाढवलीत, कारण हा हिमालय पेलण्याची शक्ती पण तुम्हीच देणार आहात. आणि ते आपल्याला दिलंय. बरं हे काय आहे सगळं? म्हणजे मी 108 म्हटलं तरी 109 आहे ती शेवटची जी ओवी आहे ती अर्पण अंजुळी आहे. आणि हे सगळं काय आहे तर हे सार आहे आणि त्यांनी स्वतःच म्हटलंय ना, की हे काय आहे तर हे भावार्थ दीपिका सार स्तोत्रम संपूर्ण. म्हणजे इथे वेळेचा विचार त्यांनी केला नाहीये. यांना वेळ नसेल म्हणून नाही, यांना सार कळलं पाहिजे म्हणून हे सारं केलेलं आहे. आणि ती फुलं आपल्या हातात दिले. त्यांनीच म्हटलंय ना, माऊली असं म्हणते ना, की "भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया ओविली फुले मोकळी."
अशी खरोखरी ही 108 फुलं आपल्यासमोर कोणी मांडावीत. ही जशी चाफ्याची टवटवीत फुलं आहेत तशी मांडावीत, किंवा प्राजक्ताची सुंदर 108 फुलं कुणीतरी आपल्या ओंजळीमध्ये द्यावी, असा भास होतो हे वाचत असताना. पण ते त्याही पलीकडे प्रेमाने एक पाऊल पुढे गेले स्वामी, आणि ते म्हणाले, अहो 108 फुलं तुम्हाला दिली तरी सांभाळता आली पाहिजेत ना. या ओंजळीत नाही माऊली 108 फुलं, तर तसं नको म्हणाले. आणि कुठल्या फुलानंतर काय फुल बघावं हे सुद्धा तुम्हाला सांगायला हवं. म्हणून त्यांनी चक्क ती फुलं ओवून एक मालिका तयार केली, आणि ती मालिका म्हणजे ज्ञानेश्वरी नित्यपाठ. फक्त फुलं नाही आपल्या हातात ठेवली, म्हणाले सांभाळून ठेवा हा, त्यापेक्षा तुम्हाला ओवून देऊ का. किती प्रेम. घ्या ती फुलं असं नाही म्हटलं, फुलं सुद्धा दिली आणि म्हणाले सांभाळाल ना का ओवूनच देऊ सरळ. आणि ओवूनच दिली. आणि हार करणाऱ्या माणसाला ते बरोबर कळतं, कुठल्या फुलानंतर कुठलं फुल आलं तर सगळं छान दिसेल. म्हणून आपली 4 चाफ्याची घातली, 5 प्राजक्ताची घातली, 6 अस्तरची घातली असं नाहीये. याच्यानंतर हे आलं पाहिजे, याच्यानंतर हे आलं पाहिजे, की सगळं सुंदर दिसलं पाहिजे. आणि त्या माळेलाच स्वतःचा एक आशय दरवळ पसरला पाहिजे. हा सगळा विचार ह्या 108 ओव्यातनं आपल्या समोर येतो. थक्क होतो आपण. आणि नाव नित्यपाठ. मला कुठली एक कविता आठवली सांगते. मी आता येता येता ते ज्ञानेश्वरी नित्यपाठ, नित्यपाठ शब्दावरनं एक ना कविता मला आठवत होती. ती म्हणजे एका आईने असं म्हटलंय की आपण कसे लबाड असतो. कसे लबाड असतो, अनेक ठिकाणी लबाडपणा करतो आपण. पण कसे लबाड असतो म्हणाले तर, भाग्यात नाठवे हरी, भाग्यात न आठवे हरी, हं, संकट काळात मात्र हरिपाठ. खरं आहे ना. भाग्यात नाठवे हरी, म्हणून तर कुंती माई म्हणाली, बाळा कृष्णा मला काही देऊ नकोस रे, मला फक्त दुःख दे, म्हणजे रोजच्या रोज तुझी आठवण होईल. भाग्यात नाठवे हरी, संकट काळात मात्र हरिपाठ. मग हरी कसा वागतो. हरी पण तसाच वागतो. दावीना तोंड तयासी, दावी हरीही मग पाठ. त्यामुळे हरिपाठ हा फक्त संकट काळात पाठ असून उपयोग नाही. मग आपण पाठ दाखवली की तोही पाठ दाखवतो. म्हणून नित्य पाठ हा शब्द फार महत्वाचा आहे, की नित्य पाठ दाखवू नका, तो नित्य पाठात ठेवा. काय म्हणजे एक 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 असे हे पाकळी आपल्या समोर उलगडायला लागते, आणि त्यातला सुगंध आपल्या नाकापर्यंत पोचायला लागतो. पठणात ठेवा, मननात ठेवा, चिंतनात ठेवा. त्या नित्य शब्दाला खूप महत्व आहे. एकदा म्हणून झालं की झालं हा विचारच आपल्या अध्यात्मात येत नाही. आपलं अध्यात्म सांगतं एकदा केलं म्हणजे झालं असं नाही, ते सतत ठेवा, सतत मनामध्ये ते राहू द्यात. तैल धारावत असं म्हटलंय शंकराचार्यांनी त्याच्यासाठी. तैल धारावत, काय सुंदर शब्द आहे बघा. या माणसांची दृष्टी काय असेल हो, शंकराचार्य, रामदास, सगळ्यातनं विरागी झालेत, निस्संग झालेत, पण म्हणून सौंदर्य दृष्टी सोडली नाही. हे भारताचं खास वैशिष्ट्य आहे आपल्या संस्कृतीचं. सत्यम, शिवम आणि सुंदरम, म्हणून तेही तितकंच सुंदर असलं पाहिजे. शब्दच दिलाय तैल धारावत. का तेलाची धार तुटत नाही बघा मध्ये. त्यांना माहिती आहे, त्यांनी मधुधारावत सुद्धा म्हणू शकले असते ते, पण नाही म्हटलं, कारण त्यांना माहिती आहे पुढच्या काळात इतका प्युअर मध मिळणार नाहीये. मग माझं हे हे नको व्हायला, त्यापेक्षा तैल धारावत, तेल घालत राहिलं की तेलाची धार बघा कशी सलग पडते, स्मूथ, ती तुटत नाही. तसं चिंतन हे तैल धारावत असलं पाहिजे. आता मी 10 मिनिटं चिंतन करते म्हटल्यावर चिंतन होणारच नाही. ते सतत कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ज्याला आपण म्हणतो, ते सतत कुठेतरी मागे चालू पाहिजे, तरच उत्तरं सापडतात. म्हणून तैल धारावत असं ते चिंतन आहे. आणि म्हणून नित्य पाठ म्हणजेच याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. नित्य पठण, नित्य मनन आणि नित्य चिंतन. आणि का ठेवायचं हो नित्य चिंतनात, कशासाठी करायचं नित्य चिंतन. अवधूत गीता उत्तर देते. आपलं अध्यात्म एवढं बळकट करून ठेवलं नाही या माणसाने, प्रश्न या ग्रंथात विचारा, उत्तर त्या ग्रंथात मिळेल. का करायचं चिंतन, अवधूत गीता सांगते आपल्याला. का चिंतन करा, अहो तुम्ही ज्याचं चिंतन करताना म्हणाले तुम्ही तसे होता हं, असं अवधूत गीता सांगते. कुंभार माशीचं उदाहरण दिलंय. कुंभार माशी काय करते, पेशल किडा घेऊन येते आणि ठेवून देते, खात नाही लगेच, त्याला डंख करत बसते.
आणि सतत आत बाहेर करून त्याला डंख करते. इतका ती त्याचा विचार करते की बघता बघता ती सुद्धा त्याच्यासारखी होते. म्हणून चिंतन चांगल्या गोष्टीचं करावं. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, शत्रूचा विचार फक्त रणांगणात, बाहेर नाही. आधी योजना आखायची असेल तेवढाच फक्त विचार करा. तो काय करत असेल, मग त्याचं असं असेल का, तुम्ही त्याच्यासारखे होणार मग. म्हणून ते चिंतन सतत चांगल्या गोष्टींचं असावं. कारण आपण ज्या पद्धतीने विचार करतो, जे चिंतन करतो, ते चिंतन फक्त करत नाही, आपलं मन इतकं द्वाड आहे ना, ते घेत राहतो आपण. आणि म्हणून हा नित्य पठन करण्याचा उद्देशच तो आहे की तो नित्य चिंतनात असला पाहिजे. जे सांगितलंय ना, की सुखानं हुरळून जाऊ नका आणि दुःखानं कोलमडून पडू नका, हे पठणात नाही तर हे चिंतनात हवं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून तो नित्य पाठ पठनात, मननात आणि चिंतनात ठेवायला पाहिजे. काय अवघड काम केलं. मुळात ज्ञानेश्वरीतली एकही अशी ओवी नाही की जी ही नको दुसरी घेऊ, असं नाहीच आहे. आम्हा बायकांना बरोबर कळतं. सामान्य उदाहरण देते लौकिकातलं. एक साडी निवडायची तर आपलं काय होतं सांगा? आहे की नाही? अगदी साधं उदाहरण दिलं, पण शेवटी साध्या उदाहरणातूनच तिथपर्यंत पोहोचायचं आहे. किती अवघड जाते सांगा. नाही मग ती अशी बॉर्डर पाहिजे, मग असे बुट्टे नको, त्याला हा रंग पाहिजे, त्याच्यात दशा अशा पाहिजेत. काय संपतच नाही आपलं. म्हणजे निवड करणं किती अवघड आहे. आणि इथे एवढी मोठी ज्ञानेश्वरी, त्यातली एकही ओवी अशी नाही की ही नको ह्याच्या ऐवजी ही घेऊ म्हणायला समर्थ आपण नाही होत. पण असं असताना आणि मुळात स्वामी हे जातिवंत कवी आहेत हो. संत तर आहेतच, पण शब्द प्रभू आहेत. काय शब्द येतो, एक एक शब्द म्हणजे लाख मोलाचा ऐवज आहे स्वामींचा. अशा व्यक्तींनी एवढ्या मोजक्याच ओव्या काढून आपल्या हातात देणं हे काम सोपं नाही. आणि त्याने अजिबात गणित मांडलेलं नाही. हां, किती 108 ओव्या काढायच्यात का? बरं, मग आता 18 म्हणजे 18 अध्याय म्हणजे 6-6 घेऊया. असं पण नाही. ते गणिती नाही आहेत. ते प्रेम करणार आहेत. आणि प्रेम गणिताने होत नाही. यांनी 10 वेळेला असं केलं का, मग मी 10 वेळेला असं, अशा यांनी प्रेम होत नाही. तर मग आई आणि मुलाचं प्रेम होऊच शकत नाही हो. त्यामुळे ते प्रेम करणार आहेत आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांवर सतत माया करणार आहेत. आणि म्हणून त्यांनी गणित केलं नाही, 6-6 घेऊ आणि झाला हिशोब. नाही. ह्या सगळ्यामध्ये मला गंमत अशी वाटते, की जसं आता गोडबोले सर सुरुवात करताना म्हणाले, की यातला क्रम हा सुद्धा एक वेगळाच मुद्दा आहे. पण त्याही पेक्षा 18 पैकी 14 अध्यायातल्या ओव्या आलेल्या आहेत. ते आता मला म्हणतील, की "बाई गं, हा एवढा असा सगळा त्याचं विश्लेषण करण्याची काही गरज नाहीये." पण मला आपल्या माझ्या अल्पमतीने वाटतंय ते बोलते. आणि त्या 14 अध्यायातल्या ओव्या आल्या आहेत. त्याच्यामध्ये 4थ्या अध्यायातल्या 11 ओव्या आहेत. 18व्या अध्यायातल्या 13 ओव्या आहेत. 9व्या अध्यायातल्या 14 ओव्या आहेत. माफ करा, 3ऱ्या अध्यायातल्या 14 ओव्या आहेत आणि 9व्या अध्यायातल्या 18 ओव्या आहेत. बाकीच्यांचं हे सांगत नाही, पण ह्या महत्वाच्या सांगते. म्हणजे 3, 4, 9 आणि 18 ह्या अध्यायातल्या सगळ्यात जास्त ओव्या आल्यात. आणि सगळ्यात जास्त ओव्या 9व्या अध्यायातल्या आल्यात. राजविद्या राजगुह्य योग. का? सोपं उत्तर आहे. कारण ज्ञानेश्वरी ही संपूर्ण भक्तीपर आहे. अनेकांनी गीता वेगवेगळ्या पद्धतींनी लावली आहे. शंकराचार्य म्हणाले ही संन्यासपर आहे. टिळक म्हणाले ही कर्मपर आहे. गांधीजी म्हणाले ही अहिंसापर आहे. कुणी आणखीन हे काढला, कुणी आणखीन ज्ञानोबा म्हणाले ही भक्तीपर आहे. आणि ही भक्तीपर आहे. प्रत्येक अध्यायात आपल्याला त्याची जाणीव होते. आता मी तो विषय वाढवत नाही. 11व्या अध्यायातलं एक उदाहरण तर द्यायचं इच्छा आहे, बघूया पुढे. पण ही भक्तीपर आहे. आणि त्याच्यामुळे भक्तीचा विषय इतका मजबूत आहे की ह्याच्यामध्ये भक्तीच्याच अध्यायातल्या अधिक ओव्या येणं हे तितकंच स्वाभाविक आहे. ज्ञान कर्म हे तर आहेच, पण ज्ञान आणि कर्म याला भक्तीचं अस्तर असल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. आज मी कॉलेजमध्ये बोलायला गेले होते, गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये. तिथे मी तेच म्हटलं की जिव्हाळ्याशिवाय काम कधीही पूर्ण होत नाही. हा जिव्हाळा म्हणजे अध्यात्मशास्त्रातला शब्द भक्ती. भक्तीचं अस्तर असलं पाहिजे. विनोबांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलं. विनोबा म्हणतात की 2 कागद पडलेत माझ्यासमोर. एका कागदावर काही लिहिलेलं नाहीये आणि दुसरा कागद ही 2000 रुपयाची नोट आहे. काय उचलाल? पटकन माणसं म्हणतात की हो, आम्ही 2000 रुपयाची नोट उचलू. का उचलू?
म्हणाले त्या दोघांचं कागदाचं वजन तेच आहे, त्याची प्रत तीच आहे, त्या कागदाचा गुळगुळीतपणा पण तोच आहे, मग ही का उचलाल? लोक म्हणतात अहो त्याच्यावर 2,000 रुपये लिहिले आहेत. ते म्हणाले मी ह्या कागदावर 2,000 रुपये लिहितो, ही उचला. नाही म्हणाले का, त्याच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचा शिक्का आहे हो. विनोबा लगेच म्हणतात की जसं त्या रिझर्व्ह बँकेचा शिक्का महत्वाचा असतो, तसं कर्मावरती जोपर्यंत भक्तीचा शिक्का उमटत नाही तोपर्यंत कर्म वजनदार होत नाही. म्हणून भक्तीचं अस्तर पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्ञान आणि कर्मयोग हा यापेक्षा भक्ती जरा सोपी आहे. जरा शब्द वापरते आणि फार विचारपूर्वक वापरते. भक्ती तो सुळावरची पोळी, इतकी सोपी नाहीये, पण त्यातल्या त्यात दिसायला का होईना भक्ती सोपी आहे. म्हणून भक्तीपर जास्तीत जास्त ओव्या येणं हे स्वाभाविक आहे. सुरुवातीच्या 4 नमनाच्या ओव्या येतात. एखादा फिलॉसॉफर असताना, मी आज खूप तटस्थपणे याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करते या संपूर्ण नित्यपाठाकडे, की एखादा फिलॉसॉफर असताना, तत्ववेत्ता, तर त्यांनी म्हटलं असतं एक ओवी ठीक आहे नमनाची, बाकी मला 108च लिहायच्यात ना, कमीत कमी ह्याच्यात सार द्यायचं. 108 असा आकडा त्यांच्या मनात नसेल ठरलेला, कदाचित माहीत नाही आपल्याला, परंतु मला कमीत कमी ह्याच्यात द्यायचं ना, मग एक पुष्कळ झाला, एक नमनाचा भाग पुष्कळ झाला. स्वामी म्हणाले नाही, ते भक्त आहेत, ते उत्तम शिष्य आहेत आणि उत्तम गुरु आहेत, आणि म्हणून भक्तीचा महिमा ते जाणतात आणि म्हणतात एक नाही 4ही ओव्या येतील नमनाच्या. आणि म्हणून पहिल्या 4ही ओव्या नमनाच्या आलेल्या आहेत. आत्मरूपाचं नमन आहे, गणेशाचं नमन आहे, शारदेचं नमन आहे आणि गुरुचं नमन आहे. का हो याच 4 ओव्या सुद्धा माऊलींनी का घेतल्या? हाही प्रश्न विचारण्यासारखा आहे. का हा प्रश्न विचारला की उत्तर मिळतं. का याच 4 ओव्या का? मी जेव्हा जेव्हा या 4 ओव्यांकडे बघते, मला आपल्या उद्धारासाठी मांडलेला चौरंग दिसायला लागतो. का? आत्मरूप म्हणजे चैतन्य. हे चैतन्य जोपर्यंत आपल्या ठाई नाही तोपर्यंत ह्या शवाला शिवाची भूमिका येत नाही. म्हणून चैतन्य महत्वाचं. म्हणून पहिली ओवी जी घेतली ती आत्मरूपाला वंदन करणारी घेतली. जय जय स्व संवेद्या. आत्मरूपाचा पहिलं नमन केलंय. पुढचं नमन गणेशाला केलेलं आहे. गणेश काय करतो? ज्ञान देतो. शारदेला नमन केलेलं आहे. मला लहानपणी हा प्रश्न कायम पडलाय. 8वीला संस्कृत घेतल्या क्षणी धडा येतो बघा पहिला, श्री गणपती. पान उलटलं की दुसरा धडा असतो, शारदा. 8वीची पुस्तकं अजून तशीच आहेत, छान सुंदर पुस्तकं असतात संस्कृतची. पहिला धडा गणपती, दुसरा धडा शारदा, आणि दोघांचं पहिलं वाक्य सारखं असतं, गणपती विद्यायाः देवता, शारदा विद्यायाः देवता. मला प्रश्न पडतो की अरे हे दोघही जण एकाच क्षेत्रात काम करत असतील तर यांची कार्यक्षेत्र काही वेगळी आहेत का नाही? एकाच पदावर 2 व्यक्ती कशा, असं म्हटलं की हल्ली लगेच कळतं. म्हणजे गणपती पण तेच काम करतो, शारदा पण तेच काम करते, मग यांच्यात काय फरक आहे? हा प्रश्न 8वीत पडलेला आहे. तो प्रश्न बेलसरे महाराजांच्या प्रवचनात त्याचं उत्तर मिळालं, आणि त्याचं मूळ आहे ते दासबोधामध्ये. दासबोधामध्ये समर्थांनी असं म्हटलंय, गणपती काय करतो तर मतिप्रकाश भ्रांता, ज्ञान देण्याचं काम गणपती करत असतो, पण आलेलं सगळं ज्ञान जसंच्या तसं वापरायचं नसतं. शब्दाचे जे अभ्यंतर ते उकलून दाविते ते शारदेचं काम आहे. त्यामुळे ज्ञानाचा आशीर्वाद गणपतीकडनं घ्यावा आणि योग्य त्याचं योग्य त्या वेळेला वापर करण्याचं चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदेने आपल्याला द्यावं. म्हणून गुरु आहे, गणपती आहे, शारदा, माफ करा, आत्मरूप आहे, गणपती आहे, शारदा आहे आणि गुरु आहे. गुरु शिवाय तर काही पान पुढे पडूच शकत नाही हो, माणसाचं पाऊलच पुढे जाणार नाही. मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार पूर, म्हणून अत्यादरू विवेकावरी. गुरु शिवाय माऊलीच्या मुखातनं दुसरं काही निघतच नाही. इदम न मम म्हणजे काय तर माऊली. 4 ओळी आपण वर्तमानपत्रात कधीतरी लिहितो, सगळे ग्रह उच्चीचे असतील तर छापून येतो. मला खरं सांगा, असं झालं तर पहिलं लक्ष आपलं कुठे जातं? आपलं नाव नीट छापलंय का नाही, आणि मग काय उडवलं ते आपण बघतो. कारण माणसाला सगळ्यात जास्त बंध जो असतो ना माणसाचा, तो त्या नावाशी असतो. आणि कबीरजी आपल्याला जागं करतात, अहो ज्या नावाचा तुम्हाला एवढा हे असतो ना, ते नाव सुद्धा ठेवायचा तुम्हाला अधिकार नाही. आपलं नाव आपण ठेवतच नाही, म्हणजे नावं ठेवतो पण आपलं नाव आपण ठेवत नाही. त्यामुळे आपल्याला 4 ओळीचं धनी व्हावं असं सतत वाटतं. हे मी लिहिले बरं का, हे माझं आहे बरं का,
आणि इकडे एवढ्या ओव्या रचून माऊली म्हणते की इदम न मम मी काय हो साई खेडियाचे बाहुले चालविते या सूत्राचे निचाले तैसा माते दावी बोले स्वामी तो माझा माझं काहीच नाही हो. मी काय कळसूत्री बाहुलय म्हणाले. अशी उडी मारली तर छान का तशी उडी मारली तर छान मला कुठे कळतंय. तो आहे ना, तो ठरवतो. साई खेड्याचे बाहुले, मी फक्त सूत्रधाराच्या हातातली कळसूत्री बाहुली आहे. मी अशी उडी मारली तर छान दिसेन का तशी उडी मारली तर छान दिसेन हे माझा सूत्रधार ठरवतोय. तैसा माते दावी बोले स्वामी तो माझा माझं काहीही नाही. इदम न मम हे सगळं गुरुच आहे. माझं हृदयी सद्गुरु तेने तारीला हा संसार पुरू. विवेक शिकवला माझ्या गुरूंनी मला. विवेक म्हणजे निवड. विच धातू आहे, निवड करणे. निवड करायची कसली? आत्मरूप काय आणि अनात्मरूप काय. पुढे ओवी येते ना, आत्मा अनात्म व्यवस्थेमधला तो राजहंस होईल. हा विवेक मला माझ्या गुरूंनी शिकवला की काय बघ आणि काय बघू नकोस. लगेच पुढच्या ओवीमध्ये स्वामींनी जी काही ओवी आपल्या हातात निवडून दिली आहे, हा विषय कसा तुटतच नाही. धागा खेचून लगेच पुढे येतो आणि ती ओढाताण नसते, तो सहज आलेला धागा असतो. काय शिकवलं माझ्या गुरूंनी? तर विवेक शिकवला. आणि विवेकात काय शिकवलं? तर बाहेरचं आणि आतलं यातलं नेमकं काय बघायचं हे माझ्या गुरूंनी मला शिकवलं. आणि लगेच ओवी येते की त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य सर्वगत. काय शिकवलं माझ्या गुरूंनी? निवड करायला शिकवली. निवड कसली करायला शिकवली म्हणाले? वर आत आणि बाहेर यातली निवड करायला शिकवली. अर्जुना तू जे करतोयस ना, तू काय म्हणतोयस? मी यांना मारणार नाही, मला पाप लागेल, मग तो कुलक्षय ओढवेल. कृष्ण म्हणतोय अरे अर्जुना, तू ज्यांना मारणार आहेस ना ते फक्त वरचे देह आहेत. वरचे देह म्हणजे आतलं चैतन्य नाही. त्यामुळे आतलं चैतन्य वेगळं आणि वरचे देह वेगळे. ही निवड, ही दृष्टी आम्हाला आमच्या गुरूंनी दिलेली आहे. हा विवेक आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलाय. आत्मगत सर्वत्र चैतन्य आमच्या गुरूंनी आम्हाला दाखवलं. आपण काय म्हणतो? मी ना सोन्याची बांगडी केली. अच्छा, अरे वा. मी ना सोन्याचं गळ्यातलं केलं. मी सोन्याची नथ केली. अलंकार वेगवेगळे, सोन्याची नथ, सोन्याची बांगडी, सोन्याची अंगठी, सोन्याचे पायातले, पण सगळं सोन्याचं आहे. पण आपण असं म्हणत नाही चैतन्याची मी, चैतन्याचे तुम्ही, चैतन्याच्या आपण. वस्तुतः तेच म्हटलं पाहिजे. बांगडी सोन्याची असते तसे आपण चैतन्याचे आहोत. ते निघालं की आपण काही नाही, एका क्षणात बॉडी होऊन जातं. आणि म्हणून पाचव्या ओवी, चौथ्या ओवीनंतर जी ओवी आपल्याला दिलेली आहे, दुसऱ्या अध्यायातली 126वी ओवी, ती एका क्षणात डोळे उघडलेत स्वामींनी की कसला विवेक शिकवला आमच्या गुरूंनी. खरं काय ते बघा. आत चला. आत गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणाले. दृष्टीचा डोळा पाहू गेला. माऊलीचाच अभंग आहे ना. क्षेमदेव गेले. अरे आज तो मला भेटला आणि त्याला भेटल्याबरोबर मला असं वाटलं की या घडीला त्याला उराउरी भेटावं, म्हणून त्याला आलिंगन देऊ गेले, क्षेम देऊ गेले आणि म्हणून त्याला घट्ट मिठी मारली सुद्धा. आणि मग माझ्या लक्षात आलं मी चिमी एकली. त्याला उराउरी भेटायला गेले खरी आणि मग माझ्या लक्षात आलं की तो मागे पुढे कुठे, अरे मी चिमी एकली, तो आणि मी वेगळा नाही. सो हम हे मला त्या घडीला कळलं. आणि मग जे झालं ते वेगळंच घडलं. काय झालं तर दृष्टीचा डोळा पाहू गेले, तो भीतरू पालटू झाला. माऊलीच्यातला आणि आपल्यातला फरक. आपण म्हणतो डोळ्याची दृष्टी, माऊली म्हणते दृष्टीचा डोळा. षष्टी कुणाची ते महत्वाचं. डोळ्याची दृष्टी का दृष्टीचा डोळा? आम्ही म्हणतो डोळ्याचीच दृष्टी का? मला ना आता थोडी माझी डोळ्याची दृष्टी कमी झाली. माऊली म्हणते नाही ग, डोळ्याची दृष्टी आहेच, पण त्या डोळ्यालाही दृष्टी देणारा कुणीतरी आत आहे ना. गेलेल्या माणसाचे डोळे उघडे असतात म्हणून त्याला सगळं कळतं का? कारण आतला डोळा संपला. आणि म्हणून सर्वगत चैतन्य दाखवलं पहिल्या ओवीत. साराच्या पहिल्या म्हणजे पहिल्या 4 नमनाच्या बाजूला केल्या, तर पुढच्या ओवीमध्ये पहिल्या ओवीत डोळे उघडलेले स्वामींनी तीच ओवी आपल्या हातात. सार सांगायचं ना, मग पहिला विषयालाच प्रवेश केलेला आहे. प्रस्तावना वगैरे काही नाही, विषयच हातात दिला. सर्वगत चैतन्य ओळखायला शिका. आपण ओळखतो हा, असं नाही आपण ओळखत नाही. आपल्यालाही माहिती आहे की सगळ्यांमध्ये तोच आहे. म्हणून आपण पाय लागला की लगेच काय करतो? नमस्कार करतो. त्याच्या मागची भूमिका तीच आहे, पण आता फक्त कृतीपुरतं उरलंय.
नाही का? पाय लागला की झटकन नमस्कार. पाय लागला तर नमस्कार करणारे आपण एखाद्याला टोचून बोलताना मात्र हा विचार मनात आणत नाही, की अरे त्याच्या हृदयातही तोच आहे जो माझ्या हृदयात आहे. म्हणजे हे फक्त कृतीपुरतं उरलंय. म्हणून ते सांगतायत सर्वगत चैतन्य एकच आहे हो. आणि हे ज्ञानोबांना दिसतं, हे एकनाथांना दिसतं. म्हणून गंगेची कावड सगळी गाढवाच्या तोंडात रीती करताना ना क्षणभर सुद्धा वाईट वाटत नाही. ते म्हणतात, "अहो मी पहिलं काय, घरातल्यांनी पहिलं काय, यांनी पहिलं काय, आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच तर तत्व आहे ना." ही एक ओवीच खरं तर चिंतनाला पुरेशी आहे. हा जो क्रम आहे ना, मला तेच सारखं वाटतं, की ह्या 4 ओव्या झाल्यानंतर एकदम हीच ओवी आपल्या हातात ठेवावीशी वाटते. का? सद्गुरूंचं काम असते हो, दृष्टी देणं. ही नजर पाहते सारे आणि ठरविते सारे. ती नजर पहा या नजर कुणी मज द्या रे. मोघे म्हणतात तसं नजर देणं हेच त्यांचं काम आहे ना. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. हे युक्तीच्या गोष्टी म्हणजे नजर आहे. अर्जुनाला दिलेली दृष्टी आहे आणि गुरु दृष्टीच देत असतो. त्यामुळे दृष्टी देणं हे आणि म्हणून पहिल्या ओवीतच त्यांनी दृष्टी दिलेली आहे, की सर्वगत चैतन्याला ओळखायला शिका. राविया नावाची एक संत होती. ती संध्याकाळच्या वेळेला बाहेर सुई शोधत होती सगळ्या त्या पसाऱ्यामध्ये. आतनं माणसं आली, विचारलं काय शोधताय राबिया दिदी? ती म्हणली सुई शोधते. तर म्हणे अहो संध्याकाळची वेळ आहे, पालापाचोळा आहे, आता कसली सुई मिळते म्हणाले. आणि मग एका माणसाने विचारलं इथे शिवत होतात का? ती म्हणे नाही नाही नाही, शिवत आतच होते. मग बाहेर का शोधताय? ती म्हणाली मी तुमच्यात राहते ना, आतली गोष्ट बाहेर शोधते. म्हणून आतवळा सर्वगत चैतन्य. आणि हे चैतन्य देऊन थांबत नाहीत स्वामी, लगेच पुढच्या ओवीमध्ये आपल्या हातामध्ये दिवा देतात. खरं तर मी म्हटलं तसं त्या एकाच ओवीवरती कितीतरी बोलता येईल, पण थोडासा वेग देते. नुसतं सांगून थांबत नाहीत. सद्गुरू मायाळू का असतात माहितीये? त्यांना माहितीये की आपल्या शिष्याला मार्ग मी दाखवायचा आहे आणि तो ठेचकाळणार नाही याची काळजी मी घ्यायची आहे. आणि म्हणून फक्त सांगून थांबले नाहीत की दृष्टीचा डोळा आत करा म्हणून. हातात दिवा पण दिला, कंदील पण दिला. कुठला कंदील दिला? त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा स्वधर्मी राहटता सकळ काम पूर्णता. हा तो कंदील लावून दिलेला आहे आपल्या हातामध्ये. दृष्टीचा डोळा आत न्यायचा आहे ना, या मार्गावरती चालायला तुम्हाला दिवा दिला पाहिजे. मग दिवा कुठला दिला? स्वधर्मी राहटणे. ही ज्योत लावून दिली, स्वधर्मी राहटणे हा दिवा लावून दिलेला आहे. आणि बरोबर ती ओवी स्वामी आपल्या हातात ठेवतात. हा दिवा आहे बरं. स्वधर्मी राहटणे म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे काय? स्वकर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे रिलिजन नव्हे. हा मुळात रिलिजन हा धर्माला समांतर शब्दच नाहीये. आपला जो धर्म संकल्पना आहे आपली फार वेगळी आणि फार उच्च प्रतीची आहे. त्यामुळे त्याला रिलिजन जात नाही. मग स्वधर्म म्हणजे काय? आपण म्हणतो ना गृहिणी धर्म आहे, विद्यार्थी धर्म आहे, गृहस्थ धर्म आहे. ज्या ह्याच्यात मी आहे तिथे मी कसं वागावं हे सांगणारा जो काही भाग आहे त्याला धर्म म्हटलेला आहे. आणि म्हणून थोडक्यात म्हणूया आपण स्वधर्म म्हणजे स्वकर्म. आणि म्हणून हा दिवा कसला लावून दिला पुढच्या ओवीमध्ये, म्हणजे लिहिले माऊलीनी, पण बरोबर ती ओवी आपल्या हातामध्ये ठेवली आहे स्वरूपानंदांनी, की हा दिवा आहे. स्वधर्मी तुम्हाला राहटायचं आहे, म्हणजेच स्वकर्म करायची आहेत, तरच दृष्टीचा डोळा आत जाणार आहे. स्वकर्म चुकता कामा नये, स्वकर्म सोडता कामा नये, हे त्यांनी आपल्याला सांगितलं. बरं, हा स्वधर्माकडे नेणारा मार्ग, हा मार्ग सुद्धा कसा आहे? 3 महत्वाच्या ओव्या फक्त सांगते. हा मार्ग सुद्धा आपल्याला सांगितलाय की कशा पद्धतीने स्वधर्म पाहायला शिका म्हणाले. हे सगळं अर्जुन समोर आहे कृष्णाच्या, आणि त्यांनी त्याला सांगितलंय. पहिलं काय सांगितलंय? सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. हा पहिली पायरी आहे स्वधर्माकडे जाण्याची. 3 ओव्यांमध्ये सांगितली. ही पहिली पायरी. काय सांगितलं? लाभालाभाचा विचार करू नका, यशापयशाचा विचार करू नका. आपलं तर प्रत्येक गोष्ट त्या अंगाने चाललेली असते. आमच्याकडे मागे काकू राहायला आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, कुठली कुठली पुस्तकं आहेत ग तुझ्याकडे वाचायला? म्हटलं पुष्कळ पुस्तक आहेत. कुठलं देऊ? त्या म्हणाल्या योगासनांचं पुस्तक दे.
योगासनांचं पुस्तक वाचतात हेच मला आधी माहीत नव्हतं. तर मी योगासनांचं पुस्तक त्यांना वाचायला दिलं. तासाभरात त्यांनी ते मला परत केलं. मला म्हणाले, "झालं वाचून?" मी म्हटलं, "झालं वाचून? योगासनांचं पुस्तक?" हो म्हणाला, "झालं वाचून." प्रत्येक आसनाचा लाभ वाचला. पश्चिमोत्तानासन केलं तर काय होतं? चक्रासन केलं तर काय होतं? नुसतं आसनं न करता नुसते लाभ वाचले. कारण आपलं सगळं जे असतं ना, ते लाभालाभाशीच निगडीत असतं. मी अमुक केलं तर काय होईल? तमुक केलं तर काय होईल? म्हणून ते पॉलिसीवाले आपल्याला बरोबर पकडतात. तुम्ही अमुक केलं तर एवढं पर्क्स मिळतील, तमुक केलं तर एवढे पर्क्स मिळतील. आमचं अध्यात्म म्हणतं असलं काही करू नका. जे मिळायचं ते उदंडच मिळणार आहे मुळी. विचारच करू नका लाभालाभाचा. म्हणून लाभालाभात माणूस अडकला की त्याच्या हातनं चांगलं कर्म होत नाही. यशापयश मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, बाळांनो तुम्ही मला 100 मार्क मिळतील का मला 98च मिळतील हा विचारच कशाला करता? मला हा धडा पूर्ण कळला का नाही एवढंच बघा. तो पूर्ण कळला असेल ना, तर मार्क देणं गुरुजींचं काम आहे. तुमचं काम काय आहे? अभ्यास करून पेपर लिहिणं. मग दुसऱ्याच्या कामात का ढवळाढवळ करता? अभ्यास करणं तुमचं काम आहे ना, मग तुम्ही अभ्यास करा. ते मार्क देतील. धडा तुम्हाला पूर्ण कळलाय की नाही ते बघा, यशापयश द्या सोडून. आपणच ओझी वाढवून ठेवतो मनावरची, मला यश मिळेल का? मग लोकं काय म्हणतील? अपयश मिळेल का? मी काम करायला जन्माला आलेली आहे. बस दॅट्स इट. आणि हेच आपल्याला सांगितलं. काम करा म्हणाले, म्हणून स्वधर्माकडे जाण्याचा दिवा लावला. त्या दिव्यामधले 3 पायऱ्या दाखवल्या. स्वरूपानंदांनी आपल्याला. ह्या 3 पायऱ्या आहेत बरं का, की सुखी संतोषानं यावे, हुरळून जाऊ नका. आणि दुःखी विषादा न यावे. काय माझे सर होते भातखंडे सर. एका कार्यक्रमाला मी त्यांना घेऊन गेले होते. आमच्या काकू गेल्यावर ते एकटे पडले होते. त्यांना मी माझ्या एका कार्यक्रमाला घेऊन गेले. कार्यक्रम छान झाला. लोकांनी छान चांगलं बोललात वगैरे, वगैरे सगळं सांगितलं. आम्ही गाडीतनं परत येत असताना आणखीन 2 जण आमच्या बरोबर होती. त्यामुळे तेव्हा काही मला सर काही बोलले नाहीत. मी त्यांना घेऊन त्यांच्या घरापर्यंत आले. तेव्हा मी आणि सर आम्ही दोघंच होतो भातखंडे सर. मी त्यांच्या दाराचं कुलूप उघडून दिवा लावणार म्हणजे मी दाराचं कुलूप उघडलं आणि दिव्याचं बटन दाबलं. त्या सरशी त्यांनी मला विचारलं, "हे सगळं ठीक आहे. तुझा अभ्यास सुरू आहे ना?" त्या क्षणी खरा दिवा लागला. हे बाय प्रॉडक्ट आहे. हे होणारच किंवा होईल न होईल माहीत नाही. पण त्यांनी जो प्रश्न विचारला तो किती अद्भुत आहे. हे सगळं ठीक आहे. तुझा अभ्यास चालू आहे ना? कर्म करतेस का नाही? फळ काय मिळतं हे सोडून दे बरं. एक ओवी, एक पायरी दाखवली. आज मला मला खूप जाणवतंय, की थोडं मला वेगानं पायऱ्या चढाव्या लागतात त्याबद्दल क्षमा मागते. पण थोडीशी वेगाने पुढे जाते. मग पुढचं काय सांगितलं? जे पावे ते निवांता साहोनी जावे. बापरे! केवढी अपेक्षा करता हो तुम्ही आमच्याकडनं. माऊली पण आणि ही माऊली पण. काय म्हणाले पहिले? कर्म करत चल. यशापयशाचा विचार नको, लाभालाभाचा विचार नको. तू काय म्हणतोस यांना मारलं तर मग मला पाप लागेल. सोड ना, तू इथे उभा कशाला आहेस? युद्ध करायला आलायस का नाही? क्षत्रिय आहेस ना? मग युद्ध कर. आणि मग पुढे सांगितलंय, जे प्राप्त झालेलं आहे ना, ते निवांतपणे साहोनी जावे. हे निवांत शब्द हा फक्त पुणेकरांचा आवडता नाही, तो माऊलीचा पण आवडता आहे. जवळ आहेत ना आळंदी पुण्याच्या. किती ओव्यांमध्ये निवांत हा शब्द येतो. निवांतपण म्हणजे फक्त वेळ असणं नाही हो. निवांतपण हे वेळेशी संबंधित नसतंच. ते मनाशी संबंधित असतं. काही वेळेला 4-4 तास असतात, पण आपण निवांत असतो का? नसतो. आणि काही वेळा 10 मिनिटं सुद्धा आहा! क्या बात आहे! काही नाही आत्ता मनामध्ये. हे जे असतं ना, हे निवांतपण आहे. आणि निवांत म्हणजे आता विचार नाही. आलाय ना, छान करूया. म्हणून जे प्राप्त झालंय ना, ते निवांतपणे कर. मन शांत चित्ताने कर. आता त्याच्यामध्ये विचार गलबला करू नकोस. माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले. माऊलीचीच उभी आहे. माळीये जेऊ ते गेले, तेऊ ते निवांतची गेले. तैसा पाणियासारखा व्हावा का अर्जुना? ते माळी चर खणतो, ते पाणी व्हायला लागतं. ते पाणी म्हणतं का, मला उजव्या हाताने कशाला नेलं, डाव्या हाताने न्यायचं होतं ना. आज गुलाबाला कशाला, भेंडीला तरी द्यायचं होतं ना. ते काही बोलत नाही. माळ्यानी चर खणला की ते आपलं खळाळत वाहत जातं. तसं पाण्यासारखं व्हायला पाहिजे. तो माळी आहे, तो चर खणतोय. जे मला प्राप्त होईल ते मी आनंदानं पूर्ण केलं पाहिजे. आणि म्हणून तिसरी ओवी, तिसरी पायरी येते ज्याच्यावर शिक्का मारून टाकतात. काय शिक्का? जे न सांडिते तुवा आपुले विहित कर्म. म्हणून हे अर्जुना, आपल्या सगळ्यांनाच हाक मारले अर्जुन म्हणून, तू विहित कर्म सोडू नकोस.
विहित कर्म, जे उचित कर्म आहे, जे तुला प्राप्त झालेलं कर्म आहे, ते तू कधीही सोडू नकोस. आता मी माझ्या अल्पमतित्वातनं एक गोष्ट जी मला प्रत्ययाला आली ती आपल्याला सांगते. 15वी मध्ये असताना म्हणजे BA ला असताना आम्हाला गीता होती अभ्यासाला. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासनं खरं तत्व सुरू होतं. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानु शोचन्ति पंडिताः. इथून कृष्णाने बोलायला सुरुवात केली. म्हणाले, अर्जुना तू दाखवतोयस तर आव पंडिताचा आणतोस, पण पंडित असे वागत नाहीत. मग कसे वागतात? तर गतासून गतासूंश्च, प्राण गेलेले आणि प्राण न गेलेले म्हणजे जिवंत माणसं, या दोघांच्या बाबतीत त्यांची भूमिका सारखी असते. इथून बोलायला सुरुवात होते, मग थेट आत्मतत्वाची चर्चा होते, स्थितप्रज्ञाची चर्चा होते. मला त्यावेळेला सुद्धा माझ्या अल्पमतीने असं वाटलेलं की एखादा माणूस गोंधळून गेला तर त्याला थेट आत्मतत्वाची चर्चा सांगावी. एखादा माणूस जर गडबडून आला तर मी त्याला काय सांगायचं? अरे बाळा, तुझा आत्मा अविनाशी आहे, तू कशाला काळजी करतोस? त्याला नाही पटणार. आजच्या घडीला आपल्याला नाही लक्षात येत. अर्जुन तोला मोलाचा होता हो, म्हणून अर्जुनाने समजून घेतलं. आम्ही आणखीन गडबडून जाऊ, आम्ही आणखीन गोंधळून जाऊ. स्वामींनी आपली नस बरोबर ओळखलेली आहे आणि म्हणून सुरुवात कर्मयोगानी होते. हे विशेष कर्माच्या ओव्या आधी आपल्या हातात ठेवतात, कारण कर्म तुम्ही करता, तुम्ही पाहता, त्याची फळं तुम्ही बघता आणि मुख्य म्हणजे ते तुम्हाला दिसतं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. म्हणून कर्म आधी आपल्याला दाखवलंय की कर्म कसं करावं. आणि म्हणून सांगितलंय, जे कर्म येईल ते निवांत कर. परिसपा सव्यसाची, ज्ञानोबांची एक ओवी आहे, परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करी जे कर्माची ते गावंढे गा. कधी माऊली एवढ्या कठोर शब्दात बोलत नाहीत, पण इथे बोलली, अरे सव्यसाची, अर्जुनाला हाक मारली, अरे सव्यसाची ऐक बाबा, मूर्ती लाहोनी देहाची, देह घेऊन आलास ना खाली, आता कर्माला पर्याय नाही. विनोबा खूप छान सांगतात. विनोबा म्हणतात, कर्म सोडता येत नाही, कारण सोडणं हे सुद्धा कर्म आहे. म्हणून देहाची मूर्ती घेऊन आलास ना, देह घेऊन आलास ना, आता कर्माला पर्याय नाही. त्यामुळे तू कर्म कर. त्यामुळे अभंग ज्ञानेश्वरी नित्य पाठामध्ये आपल्याला पहिली सुरुवात दिशा दर्शन कर्मातनं होतं. केवढा मोठा भाग आहे हा. शेवट करताना मला जे चित्र दिसतं ते मी सांगेन, पण ते नंतर सांगते. पण कर्मातनं सुरू होत आहे. कर्मयोग सांगितलं आणि कर्मयोग कसा आचरावा, पुन्हा 3 ओव्या येतात. या कर्मयोगाच्या ओव्या 3ऱ्या अध्यायात, 2ऱ्या अध्यायात, 18व्या अध्यायात विखुरलेल्या आहेत. स्वामी आपल्याला एवढी मेहनत करू देत नाहीत. ते म्हणतात, तुम्हाला मी देतो सगळं, घ्या बरं हातात. तेवढं घ्या म्हणजे झालं. 2 ओव्या सांगते फक्त. परी कर्मफळी आस न करावी, कुकर्मी संगती न व्हावी, सत्क्रियाची आचरावी हे तू विण, आणि योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी, चित्त देऊनी कर्म करी. 8 गोष्टी सांगितल्या आहे 2 ओव्यात, मी ते सांगायची गरज नाही. फळाचा संग टाकून देऊन, योगयुक्त होऊन तू सत्क्रियाच कर बरं. कुकर्मामध्ये तुझी आवड वाढता कामा नये. कुकर्म करू नकोस, सत्क्रियाच कर. पण कसं? हे तू विण. फळाची अपेक्षा न करता हे सगळं कर, हा कर्मयोग सांगितला. आणि 3ऱ्या अध्यायातला विषय पुढे नेताना 18व्या अध्यायातली ओवी आणली. हे स्वामींचं जोहरीपण, पारखीपण. 3रा अध्याय पूर्ण घेतला नाही, इथे मध्ये बरोबर 18व्या अध्यायाची ओवी आणली. आणि ती काय आहे? म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरे. तू शिक्का मारून टाकला आणि म्हणाले, ह्या कर्मातनं काय काय मिळेल? 3 गोष्टी मिळतील. काय मिळेल? कर्म केलंस तर मुळात फळाचा विचार करायचाच नाहीये, पण तुझं स्वकर्म केलंस तर 3 गोष्टी नक्की प्राप्त होतील. 1, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे, मोक्ष नक्की मिळेल. 2, पापाचा बंध येणार नाही, तेथे पापाचा संचारू नाही. आणि 3री महत्वाची गोष्ट, जो ह्या पद्धतीने आचरण करेल त्याला कर्मबंध लागणार नाही. या 3 गोष्टी कर्मयोग साधणाऱ्याला नक्की आहेत. मोक्ष आहे, पाप नाही, कर्मबंध नाही. फक्त तू काय कर? हे तुझं जे विहित कर्म आहे की नाही ते कर. स्वामींनी आपल्याला इतकं अचूक ओळखलंय. खास करून ही ओवी वाचताना मला फार जाणवलं, इतकं अचूक आपली नाडी ओळखलेली आहे ना त्यांनी, की विहित कर्म हे केलंस ना की हे सगळं होणार आहे. आपल्यासारखा किंवा या आजच्या काळातला किंवा पुढच्या काळातली व्यक्ती त्यांना नक्की प्रश्न विचारणार आहे की हे विहित कर्म म्हणजे काय?
ते ठरवलं कुणी? नाही का? हा प्रश्न पडू शकतो. आपल्याला नाही पडला, पण पुढच्या पिढीला पडू शकेल. कुणी ठरवलं? कारण त्यांना वाद घालायची सवय आहे. त्यांना सतत चर्चा करायची सवय आहे. चांगली गोष्ट आहे. पण मग विहित कर्म कुणी ठरवलं? स्वामींनी बरोबर. आणि दुसरा मतप्रवाह मी म्हटला तो, की तुम्हीच इच्छा करता, विल ज्याला म्हणतात, त्यातनं जन्माला येतं. म्हणून म्हणतात शेवटचा क्षण सांभाळावा. गंमत म्हणून सांगते, की एक आजोबा असतात, अगदी आसन्न मरण झालेले असतात आणि वा के, वा के, वा के म्हणत असतात. कुणीतरी म्हणतं, अहो त्यांना वासुदेव केशव म्हणायचंय, झटकन सुवर्ण भस्माची मात्रा उगाळून द्या बरं. म्हणून सुवर्ण भस्माची मात्रा उगाळून साठवतात. तेव्हा आजोबा म्हणतात, वासरू केरसुणी खाताय, वासरू केरसुणी खाताय, वासरू केरसुणी खाताय. अंतिम घडीला सुद्धा आपल्याला तेच दिसतं आणि आपण त्याच्यातच अडकलो, तर मग पुढच्या जन्मात कोण व्हायचं? केरसुणी वासरू का आजोबा? त्यामुळे हे 2 मतप्रवाह आपल्याकडे आहेत. पण हा प्रश्न आपल्याला पडतो मात्र आणि इतका आनंद होतो ना, आनंद कधी होतो माहितीये? आपल्या मनात प्रश्न यावा आणि समोर उत्तर यावं, या परता दुसरा आनंद नाही. आणि म्हणून हा संवाद स्वामी आपल्याशी करतायत सातत्यानं, हा सतत वाचताना जाणवतो नित्यपाठ. हो, हो, माझ्या मनात हाच प्रश्न आला असता, की हे विहित कर्म कोणी ठरवलं? त्यांनी ठरवलं. कळलं? म्हणाले ईश्वरांनी ठरवलं. म्हणून निभ्रांत होऊन कर्म करा, काळजी नसावी. निभ्रांत, काय माऊलीचा सुंदर शब्द आहे. भ्रांतच नको. आणि म्हणाले आता एकदा ठरलं ना कर्म करायचं, आता त्या कर्माला कसं सुंदर वळण दिलंय. काय म्हणाले? तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा करिता होय अपारा तोषा लागी. कर्म करताय ना, मग ते त्याला अर्पण करा म्हणाले. आणि अर्पण करताना ती फुलं आहेत असं समजून करा. जेव्हा माझी कर्म ही त्याची कुसुम होतील आणि मी केलेली कृती ही त्याची पूजा होईल, त्या क्षणी माझं कर्म बदलेल. काही वेळेला मुलं म्हणतात बरं का गमतीने, की बाई कोण बघताय? आम्ही असं वागलो, कोण बघताय? मुलं विचारतात. मी त्यांना एकच सांगते, कुणीही बघत नसेल ना, तरीही कुणीतरी बघताय. तुझ्या अंतरंगात आहे ना कोणीतरी, म्हणून तुझ्या मनात विचार येतो ना, की आपण हे बरोबर करतोय का नाही करत आहोत? चुकीची गोष्ट करताना येतो ना म्हटलं 10 वेळा विचार मनामध्ये, की कॉपी करू का नको? हा करू का नको आला, की समजायचं तो अंतरंगातला साक्षी जागा आहे. म्हटलं बाहेर कधी कॅमेरा लावला नसेल, शिक्षक वर्गात नसतील, तरीही तुला बघणारा कोणीतरी आहे. तो तुझ्याच अंतरंगातनं बघतोय. म्हणून जेव्हा तू कर्म करशील त्यावेळेला कर्म टिकमार्क नको, तर स्वकर्म कुसुमांची पूजा बांधायची आहे त्याच्यासाठी. त्या कर्मांना कुसुमाचा परिमळ आला पाहिजे. असं म्हणतात की मतंग ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर अत्यंत सुंदर दरवळ असे. का? तर त्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी इतका घाम गाळून ती जमीन इतकी सुंदर करून त्याच्यावरती फुलांची झाडं लावली होती. तो वास त्या फुलांचा नव्हता, तर त्यांनी गाळलेल्या घर्म कुसुमांचा होता. आणि म्हणून कर्मकुसुमांची पूजा म्हणजे ह्या सगळ्यांना विखुरलेल्या ओव्या आहेत.
स्वामींनी त्याचा एक सूत्रबद्ध आपल्या हातामध्ये दिलाय. स्वधर्म कसा आचरावा, मग त्यांची येते स्वकर्माकडे गाडी, मग स्वकर्म कसा साधावा, कर्मयोग कसा आचरावा, विहित कर्म म्हणजे काय, आणि आता ठरलं ना एकदा त्यांनी निवडलंय ना तुला, मग कर्म मनापासून कर. दिवे उजळत जातो आपलं एक 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 ओवी, म्हणजे माऊलीची रचना आणि स्वामींची त्याला दिलेली एक, काय म्हणूया त्याला, संपादन रचना. या सगळ्यातनं एक एक विषय स्वच्छ होत जातो, दिवे लागत जातात आपल्या मनामध्ये. अच्छा हो, एका हे जर मी संपूर्ण अध्याय वाचला तर मला कदाचित कळणार नाही, कदाचित कळायला वेळ जाईल, पण अशा पायऱ्या पायऱ्यांनी मला कुणी सांगितलं तर मला ते अधिक चांगलं कळतं. आणि मग काय म्हणाले की हे सगळं आघव क्रियाजात जे आहे ना, ते भावना करोनी करावे. काय सुंदर विषय आहे, भावना करोनी करावे. आज मी त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तेच सांगितलं की कर्म दोन प्रकारचं असतं, एक कोरडं कर्म आणि एक ओलं कर्म. ओलं कर्म म्हणजे भावनेनी केलेलं कर्म. आपल्याकडे दक्षिणा सुद्धा भिजवून दिली जाते. का भिजवून द्यायची, ओलं कशाला करायचं, की ते ओलावाचं प्रतीक आहे की आम्ही असंच दिलेलं नाहीये, हा हे आमच्या मनातनं आलेलं आहे, ते ओलाव्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून भावना करोनी करावे, आघवे क्रिया जात. हे संपूर्ण कर्म तुमचं भावनेनी बद्ध असलं पाहिजे, नाहीतर त्या कर्माला काहीही अर्थ नाही. त्यामुळे कर्म कर आणि कर्मबंध तुला लागणार नाही याची खात्री बाळग. का बंध लागणार नाही? आता इथून हळूहळू ज्ञानयोगाकडे गाडी वळली आहे. सुरुवात केली कर्मयोगानं. गीतेमध्ये थोडासा वेगळा क्रम आहे. आधी ज्ञानयोग आहे, आधी आत्म्याचं अमरत्व आहे, स्थितप्रज्ञत्व आहे, आणि मग कर्माकडे येतो. इथे आधी आपल्याला आपला विषय देऊन टाकला, कर्म करण्यासाठी तुमचा जन्म आहे, कर्म करा. आता हळूहळू गाडी ज्ञानाकडे येते आणि सांगितलंय आपल्याला की हे सगळं कशासाठी करायचं, कर्म फळबंध काढून टाकण्यासाठी. कर्मबंध काढून टाकण्यासाठी दोन टोकं कापावी लागतात दोरी सोडायची तर. निर्गाट बसली तर शेवटी काय करायला लागतं, कापून टाकावी लागतात टोकं. माऊली म्हणते निर्गाट बसायच्या आधीच कापा. एक बंध आहे, बंधाचं एक टोक आहे कर्मफळ, ज्याच्यात आपण अडकलोय, लाभालाभ, यशापयश. आणि दुसरं टोक आहे कर्ता. कर्ता आणि कर्मफळ ही बंधाची टोकं कापली की संपला विषय. म्हणाले कसला कर्मफळ लागतंय. आता अर्जुना तुझा गोंधळ काय होतोय माहितीये का, तू म्हणतोयस मी यांना मारणार आहे. 11व्या अध्यायात तुला दाखवणार आहे मी की तू मारणारच नाहीस. मयै वैते निहता पूर्वमेव निमित्त मात्र भव सव्यसाची. अरे मीच मारला यांना आधी, बघ तरी. फक्त मला आता ते रूप घेता येत नाही म्हणून तुला मध्ये उभा केलंय. तू निमित्त आहेस आणि म्हणून मी यांना मारणारे हा मीच काढून टाक. सोप्पा गोष्ट आहे ना, मी केलं म्हणायचंय तर मी काढून टाकलं. आणि मी ह्याच्यासाठी केलं, मला हे मिळावं म्हणून केलं, तर ह्याच्यासाठी पण काढून टाकलं, उरलं फक्त केलं. त्यामुळे दोन टोकं काढली, अहंकार आणि कर्मफल ही दोन टोकं काढली की कर्मबंध लागणारच नाही. म्हणाले हेच तर सांगायचंय ना. काही ओव्यांमधनं स्वामी हा विषय आपल्याला एवढा लख्ख करून दाखवतात. नाहीतर त्या माऊलींच्या ओव्या इतक्या सुंदर आहेत, आपण त्याच्या प्रेमात पडतो. पण काय होतं, हे सगळं ग्रहण करण्याची आपली क्षमता नसते. एवढ्या ओव्या एका मागोमाग ग्रहण करण्याची आपली क्षमता नाही, आपण कमी पडतो, आपली पहुंच नाही. आणि म्हणून ह्या एका मागोमाग एक विचार करण्याच्या सुंदर ओव्या, कमीत कमी ओव्यांमध्ये स्वामी आपल्याला हे सगळा लख्ख प्रकाश दाखवतात आणि म्हणतात तुला केलंच पाहिजे कर्म, सोडून चालणार नाही. का? यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना. मोठी माणसं जसं वागतात तसंच अनुकरण लोक करतात. ज्ञानोबा काय शब्द वापरतात, वडील जे जे करीती. दोन्हीकडे लावली ओवी, समाजाकडे पण आणि कुटुंबामध्ये पण. वडील जे जे करती तेच येर अनुसरती, तेच करणार आहेत. बघ म्हणाले जनक विदेही राजा आहे, कशात त्याचं काही अडकलेलं नाही, राज्य केलं का नाही. रामचंद्र कशात काही अडकलेलं नाही, सगळे बिचाऱ्यांनी किती दुःख सोसली का नाही. माझं बाकीच्यांच्या गोष्टी कशाला, एका अध्यायात म्हटलंय माझ्याकडेच बघ म्हणाले, मला काय खरं मिळवायचं ह्या सगळ्यातनं. पंक्ती वाढल्या का नाही, घोड्यांचा खरारा केला की नाही, तू शिष्टाईला पाठवलंस मी गेलो का नाही, तू म्हणालास हातातलं काम धरला का नाही. सगळी कर्म केली, मी सोडली का कर्म. मग तू कोण आहेस कर्म सोडणारा. म्हणून वडील जे जे आचरण, आणि तू सामान्य समजू नकोस ना स्वतःला अर्जुना.
पाहतात आणि उद्या हे जर तू केलंस, पळून गेलास तर लोक उद्या म्हणणार आहेत, त्यात काय झालं? अर्जुन पण पळाला होता. नाही चालणार. लोकांच्या वाक्यपटली हे असले उद्गार चालणार नाहीत. माऊलीचीच ओवी. लोकांच्या वाक्यपटली असले हे नकोयत. त्यामुळे तू तुझ्या धर्मानी वाग, तुझ्या कर्मानी वाग, म्हणून तू विशेषी आचरावे लागे संती. काय सिद्धांत सांगितला माऊलीनी. विशेषी आचरावे लागे संतीस. मोठ्या माणसांना, संत लोकांना, समाजाचं नेतृत्व करणाऱ्या धुरीणांना, नेत्यांना फार कटाक्षानी, फार समजून उमजून, सामंजस्यानी वागावं लागतं. आजच्या राजकारणात कुठेही ओवी बसणार आहे एवढं सांगा. म्हणून मला वाटतं बाकी सगळ्या गोष्टींना कोर्सेस आहेत. देश चालवायचा काही कोर्स नसावा. विशेषी आचरावे लागे संती. तुमच्याकडे लोक बघतायत, तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय, तुम्ही स्वतःला वेगळ्या पद्धतीने वागवलं पाहिजे. वागवलं म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने वागवतात ती गोष्ट निराळी, पण तुम्ही वेगळं वागलं पाहिजे. लोकांना आदर्शपणे घालून देता येईल असं वागलं पाहिजे. किती उदाहरणं त्याची जुन्या काळातली, त्यात मी आता वेळ घालवत नाही, परंतु विशेषी आचरावे लागे संती. संतांना फार सांभाळून वागावं लागतं. तुमच्या मुखातला शब्द लोक ऐकत असतात, म्हणून संतांना, समाजातल्या धुरीणांना फार वेगळ्या पद्धतीने वागायला लागतं बरं का अर्जुना. आणि वडिली म्हटल्यामुळे ही ओवी घरालाही लागू पडते. त्यांना सांग मी घरात नाहीये. मूल सांगतं बाबांनी सांगितलंय ते घरात नाहीयेत. वडील जसे वागणार आहेत, मूल त्याचंच रेप्लिका होणार आहे, त्याचंच प्रतिबिंब होणार आहे. त्यामुळे नुसतं शिकवण्याने फरक पडत नाही, पाहण्याने फरक पडतो. म्हणून ही ओवी येते. त्यामुळे कर्मयोगाकडनं ज्ञानयोगाच्या वाटेला जात असताना ही ओवी मध्ये येते. 18व्या अध्यायातल्या काही ओव्या पण वाचल्यात. पुन्हा 3ऱ्या अध्यायावर स्वामी आलेत का? हा विषय पक्का व्हावा म्हणून, याचे परिणाम आपल्याला दिसावेत म्हणून, तिथल्या तिथे त्याचं उत्तर आपल्याला मिळावं म्हणून. म्हणून ही सगळी अशी कधी 18वा येतोय, कधी 3रा, पुन्हा कधी 2रा, कधी 7वा. हे सगळं कशासाठी? तर तो विषय पूर्ण व्हावा म्हणून आणि आपल्याला त्याची उकल व्हावी म्हणून. 18व्या अध्यायातली ओवी झाल्यानंतर पुन्हा 3ऱ्या अध्यायामध्ये येतात आणि विशेषी आचरावे लगे संती असं म्हणतात. थोडासा काही ओव्या सोडून पुढे जाऊ. त्यामुळे कर्म करायलाच हवं. कर्माची 2 टोकं कापून टाकायला पाहिजेत. आणि कर्माची ही 2 टोकं कापली ना अर्जुना, की तुला आणखीन एक गोष्ट प्रत्ययाला येणार आहे. कुठली गोष्ट प्रत्ययाला येणार आहे? तुझं मन शांत होणार आहे. आपलं मन असतं ना, ह्या 2 गोष्टीमध्येच अडकलेलं असतं. आपण होमवर्क म्हणून याचा विचार करूया पुढचा महिनाभर. माझं मन कधी अशांत होतं? एक, आपला विचार जेव्हा मी भोवती फिरायला लागतो तेव्हा आपलं मन अशांत होतं. बघा ना, मला कसं नाही सांगितलं? मी खूप पूर्वी जेव्हा सूत्रसंचालन करायचे, तेव्हा कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर मला एका प्रश्नाला नेहमी तोंड द्यावं लागायचं. तुम्ही ह्यांच्या नंतर माझं नाव कसं घेतलं? आता कुणानंतर तरी कुणाचं नाव घेणारच की नाही. पण हा माझं, मला, माझ्याकडून, माझ्यासाठी, ह्या सगळे प्रश्न आले ना की आपलं मन दोलायमान होतं. मला कसं नाही सांगितलं? मला ओळख पण नाही हं दिली. मी एवढं केलं, साधं थँक्यू म्हटलं नाही. सुरुवात, अपेक्षा नसते का? त्याच्यामुळेच तर मन हलतं ना. बायकांचं तर आमच्या विचारू नका. एक चमचा गहाळ झाला तरी आम्ही अस्वस्थ होतो. ते आपले पण असतं, असं आपण म्हणूया. अध्यात्माला तेही मान्य नाही खरं तर. परंतु मी, माझं, या सगळ्यात आलं ना विचार की आपलं मन दोलायमान होतं. आणि मला यश मिळेल का अपयश मिळेल हा विचार आला की पण आपलं मन दोलायमान होतं. आणि म्हणून सांगितलं, हे कर्म आणि कर्मबंध 2 टाकलेस ना कापून, की पहिला तुला जाणीव होईल की तुझं मन शांत होईल. आणि हे मन शांती होण्यासाठी एक शब्द वापरलाय गीतेमध्ये सुद्धा आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा, तो म्हणजे समत्व. चित्ताचं समत्व होणं, यालाच योग समज. समत्वम योग उच्चते, गीतेतली व्याख्या. चित्ताचं समत्व होणं, ठीक आहे असं झालं का ओके, तसं झालं का ओके. फार अवघड आहे ओके म्हणणं. स्वामी रामानंद तीर्थ होते, ते त्यांचं तर एक जीवन तत्व होतं. ते असं म्हणायचे की राजी है हम उसी में जिसमें उसकी रजा है, या ये भी बाबा है या वो भी बाबा है. असं झालं छान, तसं झालं छान. आज काय गादी नाहीये का झोपायला? आज जमिनीवर झोपायचं उत्तम. अरे आज साधाच भात आहे वाटतं, छान.
उद्या काय खीर आहे, फारच छान. काहीही फरक पडत नाही. आम्हाला ती गादी आणि त्या उशीची उंची कमी जास्त झाली तरी नाही, तेवढी झोप नाही लागली. ती ना मला ना पातळ उशीची सवय आहे. तिथे आपलं मन दोलायमान व्हायला लागतं. म्हणून ते सांगितलंय ना, ते फक्त अध्यात्माला अनुरूप सांगितलं नाही, आपल्या रोजच्या वागण्याला पण सांगितलंय. चित्ताचं समत्व हे या गोष्टींनी हलतं. ते हलू द्यायचं नसेल, तर समत्व आणण्यासाठी पुढचा दिवा आपल्या हातात दिलाय, तो म्हणजे मन आणि बुद्धीचं ऐक्य. शेवटी सगळा झगडा दिल आणि दिमागमध्येच असतो. मन म्हणतं कर, बुद्धी म्हणते नको. मन म्हणतं नको करूस, बुद्धी म्हणते कर. या मनाचा आणि बुद्धीचा कायम 36चा आकडा असतो आणि मग आपलं चित्त दोलायमान होतं. म्हणून आपल्याला ज्ञानोबा ओळीत सांगतायत, की मन आणि बुद्धीचं ऐक्य जेव्हा साधशील ना, तेव्हा या चित्ताचं समत्व घडेल आणि समत्व हेच योगाचं सारझाण आणि ही शांतता तुला तेव्हाच मिळेल. इथून गाडी ज्ञानयोगाकडे वळलेली आहे. का कसलं ज्ञान पाहिजे? याच्यासाठी 1, कर्म मी करत नाही. 2, मी फक्त माध्यम म्हणून आहे, निमित्त मात्र आहे. 3, हे कर्म मी केलं आणि 100% विहित कर्म मी जर केलं तरी मला बंध लागणार नाही. मी ह्यांना उद्या मारलं समजा सगळ्यांना, कौरवांना, तरी अर्जुना तुला बंध लागणार नाही, कारण आज तू क्षत्रिय आहेस आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहेस. त्यामुळे कर्म बंध लागत नाही आपलं कर्म केलं तर. आणि मुख्य म्हणजे काही मीच संपल्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी संपूनच जातात. मुळात मी नाहीच आहे, फक्त 6 अहम आहे, सोहम आहे, हे कळल्यानंतर बाकी काही उरत नाही. याला ज्ञानाग्नी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ती ओवी येते की ज्ञानाग्नीच्या मुखामध्ये कर्म टाकून द्या, की सगळे कर्म बंध आपसूक जळून जातात. मी कर्म करतच नाही. बासरीच्या बाबतीमध्ये म्हणतात ना, की एक शेर आहे उर्दूमध्ये, त्याच्यामध्ये असं त्या शायरनी म्हटलंय की अ, ती बासरी असं म्हणते की कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ. माझ्यात काय म्हणाले, एक पोकळ बांबू त्यालाही छिद्रच म्हणाले, पूर्ण पण नाही. आणि मी वाचते, पण मी कुठे वाचते, मी वाजविली जाते. कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, अपने मन की कहूँ इतनी मेरी औकात नहीं. मी माध्यम आहे फक्त. करता करविता वेगळा आहे. बोलणारी मी असले तरी बोलविता वेगळा आहे. म्हणून आपल्याकडे संस्कृत भाषेत प्रयोजकाचं रूप फार महत्वाचं आहे. योजना बघा, प्रयोजक नावच किती छान दिलंय भाषेनं. मी कर्म करते, पण ही योजना करणारा कुणीतरी वेगळा आहे, म्हणून ते प्रयोजकाचं रूप आलेलं आहे. करणं करविणं, खाणं भरविणं, बोलणं बोलविणं. त्यामुळे मी करतच नाही, करणारा कुणीतरी वेगळा आहे. हे एकदा ज्ञान झालं की कर्मबंधच उरत नाहीत. असा ज्ञानयोगापर्यंतचा प्रवास होतो. कर्म कळल्यानंतर केलेला हा ज्ञानाचा प्रवास आहे, हे विशेष. आणि म्हणून हा मुद्दा स्पष्ट होतो अधिक. कारण मी म्हणते तसं की गीतेमध्ये थोडासा क्रम वेगळा आहे, परंतु असं मला वाटतं, मी चुकीची पण असू शकेन, पण मला जे वाटलं ते आपल्या समोर सांगते. पण इथे आधी कर्म सांगितल्यामुळे हळूहळू हे बंध आपल्याला उकलायला लागतात. असो, हे ज्ञान गुरुमुखातनं यावं. गुरुच्या मुखातनं आल्यानंतर काही उरतच नाही हो मध्ये अडसर. गुरुमुखातनं हे ज्ञान यावं. आपल्याकडे म्हटलंय ना गीतेमध्ये 3 पद्धतीने ज्ञान होतं. परिप्रश्नेनं प्रणिपातेनं सेवया. नमस्कार करून म्हणजे रुजू होऊन, प्रश्न विचारून आणि सेवा करून. माऊलीचं वैशिष्ट्य असं की माऊली हे 3 मार्ग म्हणत नाही, की नमस्कार करून मिळेल, सेवा करून मिळेल, प्रश्न विचारून मिळेल. माऊली म्हणते ह्या 3 पायऱ्या आहेत बरं, तिन्ही करावंच लागतं तरच ज्ञान मिळतं. कशा पायऱ्या आहेत? ओवी सांगते. संता भजावे सर्वस्वेसी. पहिला भाग, पहिली पायरी, मार्ग नव्हे, पहिली पायरी मोठ्या लोकांच्या आश्रयाला जावं. मोठ्या लोकांच्या म्हणजे विचारांनी समृद्ध लोकांच्या आश्रयाला जावं, त्यांचं भजन करावं. भजन करावं म्हणजे त्यांच्याशी बोलावं, संवाद करावा. म्हणून संता भजावे सर्वस्वेसी. मग तनु मनु जीवे चरणासी जावे, दुसरी पायरी. तनु मनु जीवे, तन मन आणि आतला जीव या सगळ्यांनी समर्पित व्हावं. तिसरी पायरी, अगर्वता करावे दास्य सकळ. काय शब्द वापरले, अगर्वता. मी करतोय बरं, मी केलंय,
तिथे काय उपयोग नाही म्हणाले. अगर्वता करावे दास्य सकळ, गर्व न करता सकळ दास्य करावे, संपूर्ण शरणागती पत्करावी. आणि मग सांगितलंय, अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. आणि मग प्रश्न विचारावा, मग ते उत्तर देतात. त्यामुळे परिप्रश्न आधी प्रणिपात, मग सेवा, आणि मग परिप्रश्न, या सगळ्यातनं आपल्याला उत्तर मिळतं. गुरु उत्तर देतात, पण तुम्ही विचारा मी लगेच सांगतो असं होत नाही. तेही परीक्षा घेतात ना. हात सांभाळायला योग्य आहे का नाही माणूस ज्ञान हे बघायला नको का? म्हणून तर म्हटलंय अथर्व शीर्षामध्ये, अशिष्याय न देयम. म्हणजे माझा जो शिष्य नाही त्याला मी देणार नाही असं नाहीच आहे. अशिष्याय न देयम म्हणजे जो हे ज्ञान धारण करण्याची क्षमता ज्याच्याकडे नाही, त्याला हे आत्ता देऊ नका. त्याला वाढू द्या जरा, त्याला मोठं होऊ द्या, त्याची ओंजळ जरा मोठी होऊ द्या, मग हे ज्ञान देता येईल. राधाकृष्णनांचं वाक्य आहे ना, मास्टर विल अपीअर. होय होय, गुरु भेटेल. मास्टर विल अपीअर कधी? वेन द डिसायपल इज रेडी. गुरु तेव्हाच भेटेल जेव्हा शिष्य तयार असेल, त्याची ओंजळ विकसित झालेली असेल, त्याच वेळेला भेटेल. हे सगळं झालं का नाही अर्जुना, की ज्ञान प्रकाश झाल्यामुळे मोहांधकारू दूर होईल. कसा सुंदर ज्ञानयोगामध्ये आपण एक छान डुबकी मारून येतो या 108 उभ्यांमध्ये. ज्ञानयोगाच्या आधी कर्मयोगाच्या समुद्रात डुंबतो आणि ज्ञानयोगात झटकन एक बुडी मारून येतो. आणि काय म्हटलंय की हे एकदा कळलं ना, मग 4थ्या अध्यायात आणि 13व्या अध्यायातल्या अनेक ओव्या स्वामींनी घेतल्यात की काय काय होईल ज्ञानप्रकाश झाल्यानंतर. ते आता बोलत नाही. ज्ञानप्रकाश झाल्यावर काय काय होईल. आणि शेवटची ओवी महत्वाची, त्याच्यामध्ये म्हटलंय की तो ज्ञानी आत्म आणि अनात्म याच्यामध्ये निवड करायला राजहंस ठरेल. ज्ञानाचा प्रकाश घडल्यावर हे एवढं सगळं होईल आणि मुख्य तुम्ही राजहंस व्हाल. आपल्याकडे म्हणून परमहंस म्हणतात. दुसरा पक्षी का नाही हो घेतला? परममयूर का नाही? मयूर तर आपल्याला सगळ्यांच्या आवडीचा, मग परमहंसच का? एकतर तो धवल आहे आणि तो उगाच काही खात पित नाही, आणि त्याला निरक्षीर विवेक आहे. 6 अहम म्हणजे काय हे त्याला कळलेलं आहे. म्हणून सोहम ज्याला कळतं तोच हंस हा या पदावरती विराजमान होतो. आणि म्हणून तो आत्मानात्म विवेकामध्ये तो राजहंस ठरेल असं म्हटलंय. आणि मग त्याची दृष्टीच बदलेल बरं का अर्जुना. काय होईल? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. एकदा त्याला सर्वगत चैतन्य कळलं आणि ज्ञानाचा प्रकाश झाला की हा माझा, हा त्याचा, हा अपपर भावच मुळी गळून पडतो. पण एवढं पुरेसं नसतं. मौलीनी म्हटलंय एवढं पुरेसं नसतं. मग काय असावं लागतं? माझी या भजनी आस्था. काय स्वामींनी, काय गाडी सुंदर, किती उत्तम चालक आहेत होते नाही का? काय ड्रायव्हर आहेत. असं वळता वळता झटकन वळण घेतात आणि आपल्याला ज्ञानयोगातनं अलगद भक्तियोगाकडे वळवतात. म्हणतात माझी या भजनी आस्था. हे कधी घडेल? तर माझ्या भजनी आस्था, त्या भक्तीचं अस्तर पाहिजे बरं का. फक्त ज्ञान आणि कर्मातनं हे घडत नाही, तर त्याला भक्तीचं अस्तर मात्र आवश्यक आहे. कुठून सुरुवात झाली गाडी? थक्क होतो आपण. आणि म्हणून हे किती अवघड काम आहे. मी पुन्हा पुन्हा हेच म्हणते, कारण विश्वासच बसत नाही हो की हे असं कुणी करून आपल्या हातात इतकं रेडीमेड देऊ शकतं. हे इतकं आयतं मिळालंय आपल्याला. क्षणोक्षणी आपण 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 आहोतच कृतज्ञ, पण क्षणोक्षणी डोळे भरून येतात की हे इतकं आयतं ज्ञान देणारा आज कोण आहे हो आपल्याला. कर्मयोग दाखवला, ज्ञानयोग दाखवला, भक्ती मार्गाकडे अलगद आणलाय. थोडक्यात बोलते अगदी. त्यात भगवंतांनी सांगितलं ना की हे अर्जुना, मी कुठे आहे? हारपला गिवसावा. मी हरवलोय ना, तुला दिसत नाहीये ना, कुठे शोधशील? तर मत भक्ता यत्र गायंती, जिथे माझ्या भक्तांचा घोष चालू असेल आणि त्यांच्या मुखामध्ये माझं नाव असेल, तिथे मी तुला नक्की मिळेल. मी वैकुंठात नाही, मी क्षीरसमुद्रात नाही, मी योग्यांच्या हृदयात सुद्धा नाही, मी फक्त भक्तांमध्ये आहे. लगेच आपल्या मनामध्ये प्रश्न येतो, पण भक्त म्हणजे कोण? स्वामी आपला प्रश्न हेरतात आणि पुढच्या ओव्या भक्त म्हणजे कोणत्या येतात. प्रश्न विचारावा की उत्तर येतं, प्रश्न विचारावा की उत्तर येतं. काय त्या वैशिष्ट्यच आहे हो. प्रश्न घेऊन अभंग ज्ञानेश्वरी उघडली की उत्तर.
म्हणून मी म्हटलं ना, मी जेव्हा तटस्थपणे हा नित्यपाठ वाचला तेव्हा मला ही त्यांची योजना लक्षात आली, की तुम्हाला प्रश्न पडेल असं ओवी येते. तुम्हाला प्रश्न पडला, की त्याचं उत्तर पण येतं. उत्तम शिक्षक तेच हे करू शकतात, अन्यथा नाही. मग कोण भक्त कसा हवा? जयाची ये वाचे माझे आलाप. फक्त मुद्दे सांगते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरं तर. दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची आहे. माझी या कीर्ती विण रीते नाही जयाचे भाषण. ज्या सर्वांगी भूषण माझी सेवा, आणि सगळ्यात महत्वाचं, मनबुद्धी जो माझ्या ठाई स्थिर करतो तो माझा भक्त. ऐकताना किती सोपं वाटतं ना, फारच सोपं आहे. यत करोशी यदशनासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पण. हे बघ, तू जे करशील ना ते मला अर्पण कर. आपण म्हणतो अच्छा ओके. मग लक्षात येतं नाहीच करता येत, ते सुद्धा करता येत नाही. आमची आजी म्हणायची, दूध उतू गेलं तर वाईट वाटून घेऊ नको, श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणायचं. अच्छा, म्हणजे आपली चूक झाली की ताबडतोब त्याला अर्पण. माझं लक्ष नव्हतं म्हणून दूध उतू जावं आणि ते त्याला अर्पण करावं. आणि इथे आमच्याकडे माऊली काय म्हणतायत, अहो वाटतो, पण करताना सगळ्यात अवघड असतं, कारण मी समर्पित होणं हेच खूप अवघड असतं. काय माऊली माऊली का आहेत ना, हे पुढच्या ओवीतनं येतं. ते म्हणतात नाही हो नाही, मी म्हटलं खरं की हे असं करा असं करा असं करा, अगदी बरोबर, पण मला माहिती आहे नाही हे एवढं तुम्हाला जमणार पटकन. माऊली म्हणते, मला अगदी कल्पना आहे म्हणाले, हे असं 24 तास तुम्हाला सर्वस्व देणं फार अवघड आहे बरं. मग एक काम करा ना, 8 प्रहरा माझारी, 8 प्रहरामध्ये मोटके अल्प काय होईना पण तेवढं तर द्याल. याहून वेगळं प्रेम काय हो? 24 तास नाही जमणार, ओके डन, काही हरकत नाही. आजच्या मुलांना असं सांगायला लागतं तर त्यांना कळतं. 24 तास नाही, ओके काही हरकत नाही. मग काय कराल? 8 प्रहरा माझारी, मोटके अल्प तरी थोडा वेळ द्याल का नाही? देवाची द्वारी उभा क्षण मागितला त्यांनी फक्त आपल्याकडे, बाकी काही देऊ नका म्हणजे सगळं तुमचं, चला एक क्षण तर द्याल का नाही? पण तो क्षण कसा पाहिजे? राम राम सब कोई कहे दशरथ कहे ना कोय. अहो राम 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 सगळेच म्हणतात, दशरथ कुणीच म्हणत नाही. कबीर म्हणतात, राम राम सब कोई कहे दशरथ कहे ना कोय, एक बार दशरथ कहो कोटी यज्ञ फल होय. एकदा दशरथ म्हणा, कोटी यज्ञांचं फळ मिळणार आहे तुम्हाला. आम्ही म्हणू ठीक आहे, फळ मिळणार आहे ना, आम्ही दशरथ 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 म्हणू. कबीर म्हणतात, अहो ऐका ऐका, मी दशरथ म्हटलेलंच नाही, मी दशरथ म्हटलेलं आहे. राम 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 सगळेच म्हणतात, पण दशरथ होऊन, दाही इंद्रिय रत होऊन कुणीही राम म्हणत नाही. एकदा दाही इंद्रिय रत होऊन राम म्हणा, कोटी यज्ञ फल होईल. शेकडो यज्ञांचं फळ तुम्हाला मिळेल, कोटी यज्ञांचं फळ तुम्हाला मिळेल. आणि मग माऊलीची ओवी येते, बरोबर स्वामी तिकडनं आपला मार्ग अभ्यास योगाकडे वळवतात. शेवटच्या टप्प्यामध्ये मी आलेली आहे, माझ्याही हातावर घड्याळ आहेच. अभ्यास योगाकडे आपल्याला वळवतायत आणि काय सांगतायत, निमिषभरामध्ये तुम्ही एकदा माझं रूप दाखवायची सवय लावा. माऊली म्हणते, निमिषभर त्याला सवय लावा, हळूहळू तुमच्या लक्षात येईल की माझं रूप तुमच्या मनाला आवडायला लागेल आणि विषयाची आवड कमी होत जाईल. आणि याला माऊलीने दिलेली उपमा आहे पौर्णिमेपासून अमावस्येचा पर्यंतचा. जसा चंद्र दिसेनासा होतो तसा विषय सुद्धा धन्यवाद, तसा विषय सुद्धा दिसेनासा होईल, अशी उपमा, अप्रतिम उपमा माऊलीने दिलेली आहे. आणि म्हणाले, आपलं मनाचं एक बरं असतं, एकदा त्याला गोडी कळली ना की ते तिथे रमायला लागतं. फक्त ती गोडी दाखवण्याचं काम मात्र आपलं असतं. मुंगळ्याला जसा एकदा गुळ कुठे कळला की तो दुसऱ्या वाटेने जात पण नाही, मग बरोबर तिथेच जातो. तसंच आपलं मन असतं. आणि म्हणून हे जमू शकतं. कशाने जमू शकतं? माऊलींची ओवी येते, म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. ज्ञानयोगातनं भक्तियोग कसा करावा? सवय लावायला पाहिजे रोजच्या रोज. ओठ कंठ चाले नाही, जिव्ह्या रटेन राम. आज ना जरा इथे फोड आलाय, मला बोलता येत नाही हो. ओठ जरा फुटलेत थंडीमुळे, राम राम म्हणता येत नाही. मग ओष्ठ्य व्यंजन आहे ना, त्यामुळे म्हणता येत नाहीये. घसा बसलाय ना, राम 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 म्हणता येत नाही. राम ओठ कंठ चाले नाही, जिव्ह्या रटेन राम.
काय फरक नाही पडत. कबीरजी म्हणाले, तुम्ही सवय लावली आहे ना त्याला. राम हमारा जप करे, हम बैठे आराम. तो राम बघतोय वरनं, अरे चा शांताबाई का म्हणत नाहीयेत राम 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 राम, का बरं शांताबाई म्हणत नाहीयेत राम राम राम, का बरं शांताबाई म्हणत नाहीयेत. म्हणजे आपण राम 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 म्हणायच्या ऐवजी तोच शांताबाई 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 करत बसतो, कारण आपण त्याला सवय लावलेली असते. म्हणून सांगतायत सवयीचं सगळं आहे. म्हणून अभ्यासाला दुष्कर काहीही नाही. अभ्यास योग करा म्हणाले, मनाला एकत्र करा, इंद्रिय हळूहळू त्या मनाला वश होतील. मन पवनामध्ये जाईल, पवन गगनावरती जाईल आणि तुमच्या लक्षात येईल, अणु रणिया थोकडा तुका आकाश एवढा. ही सगळी सवयी लावण्याची कथा आहे. हे सगळं त्या सवयीचं आहे, अभ्यास योगाचं आहे. असं एक आणखीन वळण स्वामी घेतात आणि आपल्या हातामध्ये अभ्यास योग ठेवतात. कमाल कमाल वाटते. क्षणोक्षणी अक्षरशः वाचताना रोमांच येतात अंगावरती, की हे कसं शक्य हो. 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी, त्यातलं सगळं सार पहिल्या 4 नमनाच्या ओव्या आणि मागची एक अर्पण अंजुळी, ह्या 5 ओव्या बाजूला काढून 104 ओव्यांमध्ये हे सगळं सार द्यायचं. गीतेमध्ये पण 700 श्लोक लिहावे लागतात, कमी 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 म्हटलं तरी. त्यांनी 104 श्लोकात सगळं सार आपल्या हातामध्ये ठेवलंय. आणि काय करावं, काय म्हणजे आपली तर जिव्हाच थांबते. शेवटचा मुद्दा फक्त घेते. यातली प्रत्येक ओवी आणि त्यामागचा विचार ह्यावर आणखीनही विस्तृत बोलता येईल, पण आजचा माझा विचार हा आहे की त्या संपूर्ण याला स्पर्श करत एक ती जी रचना केली आहे, ती जी आकृती स्वामींनी आकृतीबंध आपल्या समोर ठेवलाय, तो फक्त मांडावा. म्हणून थोडं वेगानं पुढे गेले, त्याबद्दल आपण क्षमा करालच. आणि मग म्हटलंय, धनंजया शरण ये तू, सोड सगळं, शरण ये की होणार सगळं व्यवस्थित. आणि मग म्हटलंय, तुलाच का रे सांगितलं, बाकी कोणाला आजपर्यंत नाही सांगितलं. तो विश्वरूप दर्शन तर मी कुणाला म्हणता कुणाला दिला नाही, फक्त तुला दिला. काहीतरी आहे ना अर्जुनाकडे, म्हणून द्यावंसं वाटलं. काय आहे, सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती. भक्ताची लक्षणं सांगितली. कुणाला भगवंत मिळतो, सुमनू, अनिंदकू, अनन्य गती. आज ह्याच्याकडे मग त्याच्याकडे, मग उद्या तो काही देतोय का गुरुमंत्र बघू, हा नाहीच म्हणाला मग तिकडे जाऊ, नाही होणार. अनन्य गती, एका ठाईत समर्पित राहिलं पाहिजे. आणि तसा अर्जुन होता. म्हणून अनन्य गती, शुद्धमती, सुमनू, अनिंदकू आणि गौप्य परितया प्रती चावळीने वाटे. त्यालाच गुह्य सांगावंसं वाटतं, गुप्त गोष्ट त्यालाच सांगावीशी वाटते. आणि म्हणून धनंजया हे तुला सांगितलं. स्वामींनी सुद्धा त्याच विश्वासाने ते आपल्या हाती दिलं, की हे सगळं तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला 108 ओव्यांमध्ये हे देतोय. बरं, हे गुप्त ज्ञान इतकं सोपं नाही, पण दिलं. मला वाटलं तुम्हाला द्यावंसं. का, कारण सुमनू, शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, ही 4 गोष्टी लक्षात ठेवा. त्या तुमच्याकडे आहेत असं त्यांनी गृहीत धरलंय आणि म्हणून आपल्याला त्यांनी हे सगळं दिलंय. गौप्य ज्ञान, शब्दाविण संवाद म्हणजे गुप्त ज्ञान. अतिंद्रियांनी एखादी गोष्ट पाहणं म्हणजे गुह्य ज्ञान. आणि त्याचा प्रकाश गुरुमुखात दिसल्यानंतर हृदयामध्ये उमळणं म्हणजे गुप्त ज्ञान. आलाय ना ओवीमध्ये, की तो प्रकाश कुठे, गुरुमुखे उदय जातं, पण फावे हृदयात. तिथे प्रकाश दिसल्यानंतर उजेड इथे पडणं, असा कुठलाही टॉर्च नाहीये की जो मानवी देहाला छेदून आरपार प्रकाश विजेरी, अशी कुठलीही नाही. फक्त अध्यात्मातली विजेरी आहे की टॉर्च तिथे सुरू होतो, ज्ञान आतून उमलतं. आणि हे गुप्त ज्ञान आहे म्हणाले. आणि मग पसायदनातले ओव्या येतात. 3 ओव्या पसायदनातल्या आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो, कारण माऊलीचा आणि गुरु माऊलीचा दोघांचाही विश्वास आहे की माणूस वाईट नसतोच. त्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. माणूस वाईट नसतोच, परिस्थिती त्याला वाईट बनवते. म्हणून भगवंता, माणसाचा विनाश करू नकोस, त्यांच्यातल्या कुटील मतीचा विनाश कर. जे खळांची व्यंकटी सांडो. आणि मग सद्भावाची अंजुली येते. केवढं दिलं, 108 ओव्यांमध्ये दिलं. एक सूत्र आहे, त्याला एक सुंदर आकृतीबंध आहे. कमीत कमी शब्दामध्ये सगळं समजून घ्या, हा विचार त्याच्यामध्ये आहे. आणि जे चित्र दिसतं ते असं आहे. गीतेमध्ये क्रम कसा आहे, तर पहिला आत्मचर्चा होते.
आत्मतत्व होतं. मध्ये मी तो मुद्दा थोडा बाजूला सारला, नाही तर त्याच्यात वेळ खूप वाढला असता. इथे सुद्धा ज्ञानयोगामध्ये आत्मतत्वाची चर्चा आहे, की तो निष्कलंक आहे, तो अक्रिय आहे. त्या ओव्या आलेल्या आहेत, निर्गुण आहे, निश्चळू आहे. गीतेमध्ये आधी तत्वाची चर्चा होते, स्थितप्रज्ञत्वाचं लक्षण सांगितलं जातं, ज्ञानयोग सांगितला जातो, मग कर्मयोग येतो, मग अभ्यास योग येतो आणि मग भक्तियोग येतो. इथे रचना थोडीशी बदलत आपल्या हातामध्ये पहिला कर्मयोग दिला, मग ज्ञानयोग दिला, कर्म करा सांगितलं. काय सूत्र दिलंय आपल्याला? कर्म करा म्हणाले. कसं करा? ज्ञानपूर्वक कर्म करा. करणारा मी नाही हे लक्षात ठेवून कर्म करा. करणारा तू नसलास तरी उथळपणे कर्म करू नकोस, भक्तीने कर. म्हणून भक्तियोग दिला आणि ह्याची सवय लागायला अभ्यास करायला हवा बाबा, म्हणून अभ्यास दिला. म्हणून पहिला पाया कर्माचा, त्याच्यावर ठेवला पाठ ज्ञानाचा, त्याच्यावरती ठेवलाय पाठ भक्तीचा आणि त्याच्यावरती ठेवलाय अभ्यासाचा. त्यामुळे कर्माचा पाया जोपर्यंत मजबूत नाही तोपर्यंत वरती काहीही ठेवता येणार नाही. हा स्वामींचा आपल्याला संदेश आहे असं मला मनापासून वाटलं. कर्माच्या पाटावरतीच होतं, कर्म कर, ज्ञानपूर्वक कर. करणारा मी नाही हे लक्षात ठेव. पण म्हणून उथळ कर्म करू नकोस, ते भक्तीने कर आणि ह्या अभ्यासाची सातत्यानं सवय लावून घे. आणि ह्या सगळ्याचा पुन्हा एक शेवटचा विचार, की हे सगळं करण्यामागे एकच इच्छा, ती म्हणजे आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं, उद्धार व्हावा. गुरु ह्या शब्दाचा अर्थच तो आहे ना. रवींद्रनाथांनी गुरुची व्याख्या करताना इतकं छान सांगितलं, गुरु म्हणजे कोण? तर भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा. मला वाटतं ते खरे दीपस्तंभ तिथे आहेत. त्यांनी ज्ञानोबांचा दुवा ते बनले आणि आपल्या आयुष्यात दिवा लावण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं दीपस्तंभ आहेत. त्यांनी तो दुवा पकडलाय म्हणजे तोच अवतार आहे हो खरं तर. तो अवतारच आहे ज्ञानोबांचाच जणू. ती ज्ञानेश्वरी आणि ते ज्ञान सांभाळण्यासाठी झालेला आणि आपल्यावरती उपकार करण्यासाठी, म्हणून ते गुरु आहेत. ईश्वराचं गुप्त रूप जो दाखवतो तो गुरु. गुणांची रुजवात करतो, रुजवलेल्या गुणांचं वर्धन करतो तो गुरु. आणि गुरुचं सगळ्यात महत्वाचं काम असतो की जो लघु नाही तो गुरु, पण जो लघुला सुद्धा गुरु करतो तो खरा गुरु. आणि तीच त्यांची भावना आहे. यांच्या पुढे आणखीन काय बोलायचं? माझ्यासारख्या अल्पमतित्व असणाऱ्या व्यक्तीने, या काचित स्त्रीने ह्यावरती आणखीन काही बोलावं असं मला वाटत नाही. तेवढी माझी अवकात नाही, मगाशी म्हटलं तसं. त्यामुळे इथंच थांबते. हा, मी म्हटलं तसं की जे मला वाचताना वाटलं ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे असंच असेल असं माझं म्हणणं नाही. त्या क्षणी जे स्फुरलं ते असं आहे. काही वर्षांनी कदाचित ह्याच्यात आणखीन वेगळा प्रकाश ते निर्माण करतील अशी आशा करते. आणि आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या गुरुतत्वाला आणि आपल्या सगळ्यांना लाभलेल्या अनुग्रहाला वंदन करते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते. काही उणं बोललं गेलं असेल तर आपण मला उदार मनानं क्षमा करा. काही अधिक बोललं असेल तर ते वजा करा. ज्ञानोबांनीच म्हटलंय तसं की न्यूनते पुरते अधिकते सरते, असं आपण करून घ्याल. आपण तेवढे उदार चेतस आहात, कारण आपण उदारचित्त गुरुचे सगळे शिष्य आहात. त्यामुळे इथेच थांबते आणि वाणीला विराम देते. मनापासून अभिवादन करते. धन्यवाद.